नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बघा, 1-2 दिवस गॅप होता. खूप मोठा व्हिडिओ बनवायचा होता आणि आपण मॅरेथॉन लेक्चर घेत आहोत आता. CTT 2026साठी बघा, जी 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे, ज्याची तयारी जर तुम्ही करत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आज पहिल्यांदाच जोडले गेलेले असाल तर बघा, मराठीचे आपण जवळजवळ 6 सेट आणि 360 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. भाषा 1, भाषा 2 ज्यांनी निवडलेले असेल त्यांच्यासाठी, आणि SSTचे आपण जवळजवळ 5 सेट कव्हर केलेले आहेत. म्हणजे बघा, SSTचे आपण 300 प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे सर्व सेट तुम्ही बघून घ्यायचे आहेत. NCERTचा काही कंटेंट पण आहे, तर तो म्हणजे ॲक्च्युअल त्यातून बरेचसे प्रश्न येतात. भूगोलाशी संबंधित असेल, इतिहासाशी संबंधित असेल तर तो कंटेंट पण तुम्ही पाहून घ्यायचा आहे. हिंदीचे 3 सेट झालेले आहेत, ते पण पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आधी पाहून घ्या. आणि बघा, आज आपण काय करणार आहोत तर मॅरेथॉन घेणार आहोत. मॅरेथॉन लेक्चर असेल. याच्यामध्ये अगदी जिथं आवश्यक आहे आणि ज्यातून प्रश्न येतोच तर असं फक्त कंटेंट दिलेलं आहे. बाकी सर्व PYQ आहेत. एकही MCQ नाही. परीक्षेच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही. CTTने बघा 2011 पासून 2024 पर्यंत इतिहासामध्ये जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण इथं आढावा घेतलेला आहे. आणि आपण आज काय पाहत आहोत, हिस्ट्री बघणार आहोत. आणि या हिस्ट्रीमध्ये बघा 2011 पासून 2024 पर्यंत जेवढे प्रश्न आलेले आहेत, जवळजवळ बघा 70+ प्रश्न आहेत. आणि ह्याच्यामध्ये प्राचीन भारत आहे, त्याचबरोबर मध्ययुगीन याच्यामध्ये बघा मुघल सल्तनत असेल तर याच्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर आधुनिक भारत असेल तर याच्यातून प्रश्न येतात. आता प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती आहे, त्याच्यानंतर वैदिक संस्कृती आहे, प्राचीन धर्म आहे आणि वास्तुशिल्पे असेल तर याच्यावर प्रश्न तुम्हाला 100% येतात. मध्ययुगीन भारतामध्ये बघा, मुघल सल्तनतचा काळ आहे, आक्रमणे आहेत आणि दिल्ली सल्तनत, त्याच्यानंतर मुघलकालीन शिल्पव्यवस्था किंवा मुघलकालीन जे साहित्य आहे याच्यावर प्रश्न येतात. आधुनिक भारतामध्ये इंग्रजांचं म्हणजे औपनिवेशवाद म्हणजे प्राचीन परकीय जी सत्ता आहे इंग्रजांची, तर इंग्रजांनी भारतामध्ये आल्यानंतर केलेले कायदे असतील, त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला भारतामध्ये मजबूत बनवलेलं आहे, कोणते कायदे केलेले आहेत, कोणत्या अटी घातलेल्या आहेत, लोकांवर कसे अन्याय केलेले आहेत आणि इंग्रजांच्या येण्यामुळे भारतीयांच्यावर काय परिणाम झाला. त्याचबरोबर 1857चा उठाव असेल, त्याच्यानंतर भारत स्वतंत्र करण्यासाठी जी आंदोलने महत्त्वाची झालेली आहेत तर ती सर्व आंदोलने, आणि त्याच्यानंतर 1947 नंतरचा म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो भारत आहे, एवढ्या सगळ्या डाटावर तुम्हाला इतिहास या विषयामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. खूप फास्ट आहे बघा. हे 70+ प्रश्न जर तुम्ही केले तर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की इतिहासामध्ये काय विचारलेलं आहे. आणि तेच टॉपिक सारखे रिपीट होऊन तिथंच प्रश्न येतात. डाटा खूप जास्त आहे, पण अगदी स्मार्टली बघा, जर व्यवस्थित आपण केलं तर तुम्हाला SSTला 50पर्यंत आरामात तुम्ही जाऊ शकता, फक्त आपल्या लेक्चरच्या बेसिसवर. आता हे इतिहासचं झालं की याच्यानंतर आपण भूगोलाचं पण 2011 पासून 2024 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते एक मॅरेथॉन लेक्चर घेऊ. आणि त्याच्यानंतर मग आपण पॉलिटी घेऊ. आणि वेळ उरला तर मग आपण काय करू, अध्यापनशास्त्राचे 2011 पासून 2024 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते सर्व प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघा, खूप जास्त IMP लेक्चर आहे, मध्ये सोडू नका. स्टार्ट टू एंड अगदी शेवटपर्यंत पहा. खूप जास्त कन्सेप्ट, खूप जास्त प्रश्न तुमचे क्लिअर होतील. आणि मराठीमधून मी तुम्हाला माहिती सांगत आहे, प्रश्नांचा मराठीमधून अर्थ सांगत आहे, त्यामुळं नक्कीच तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. बघा, आणखी तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी CTTची तयारी करतायत बघा 2024ची, त्यांच्यापर्यंत काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओची लिंक पोहोचवायची आहे. आणि जे कोणी बघा टेलिग्राम चॅनल ज्यांनी जॉईन केलं नसेल तर सुरुवातीला काय करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनलवर आपण 6वी, 7वी, 8वीचे जे काही NCERTचे जे PDF आहेत, ओल्ड NCERTचे काही महत्त्वाचे PDF आहेत ज्याच्यामधून 100% प्रश्न येतो. त्याचबरोबर नवीन NCERTचे आता सध्याचे सगळे चॅप्टर, सगळ्या PDF तिथं अपलोड केलेले आहेत. आणि ॲप पण आहे जिथं तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपामध्ये झालेले जे किंवा CTTने जे घेतलेले पेपर आहेत तर ते तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपात अगदी विनामूल्य सोडवू शकता. ते ॲप तुम्ही काय करू शकता, लिंकवर जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून तिथं मॉक टेस्टच्या स्वरूपात तुम्ही झालेले क्वेश्चन पेपर सोडवू शकता. त्याचबरोबर बघा, त्याचबरोबर मेंबरशिप पण चालू केलेले आहेत. काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, काही टिप्स असतील तर त्याच्यासाठी मेंबरशिप पण चालू केलेले आहे. अगदी 59 रुपये प्राईज आहे. ज्यांना शक्य आहे तर त्यांनी नक्की मेंबरशिप
घेऊ शकता. आणखीन जास्तीत जास्त लिंक शेअर करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळं जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. चला चालू करूया. तर बघा, इतिहासामध्ये शक्यतो या पाठावर किंवा दिल्ली सल्तनत या भागावर प्रश्न येतोच येतो. आता दिल्ली सल्तनतमध्ये बघा एकूण 5 वंश महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये गुलाम वंश आहे, खिलजी वंश आहे, तुगलक वंश आहे, सय्यद वंश आहे आणि लोधी वंश आहे. आता याचा कालखंड बघून घेऊ आपण. गुलाम वंश 1206 ते 1290, खिलजी वंश 1290 ते 1320, तुगलक वंश 1320 ते 1414, सय्यद वंश 1414 पासून 1451 पर्यंत आणि लोधी वंश आहे 1451 ते 1526. आता सुरुवात झाली दिल्ली सल्तनतची गुलाम वंशाने आणि समाप्ती कशाने झालेली आहे बघा, लोधी वंशाने. आता इथं काय महत्त्वाचं आहे, गुलाम वंशाचे जे शासक आहेत आणि त्यांनी केलेली कार्य हे आपल्याला वाचावं लागतं आणि त्याच्यावर प्रश्न येतो. गुलाम वंशाचे शासक आहेत कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, रजिया सुलताना, नसरुद्दीन, मुहम्मद, गयासुद्दीन बलबन. आता रजिया सुलताना काय आहे बघा, दिल्ली सल्तनतमधील एकमेव आणि शेवटची महिला शासिका आहे आणि त्यामुळं याच्यावर प्रश्न हा येतोच. रजिया सुलतानावर आलटून पालटून प्रश्न विचारले जातात. आणि खिलजी वंश आहे त्याच्याशी संबंधित शासक आहेत. दिल्ली सल्तनतमध्ये जे शासक होते त्यांना सुलतान म्हटलं जायचं. तर खिलजी वंशाचे जे सुलतान आहेत जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, तुगलक वंशाचे गयासुद्दीन तुगलक, मुहम्मद बिन तुगलक, फिरोजशाह तुगलक, सय्यद वंश खिज्र खान, मुबारक शाह, मुहम्मद शाह, अल्लाउद्दीन आलम शाह, लोधी वंश बहलोल लोधी, सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी. हे सर्व बघितल्यानंतर आता आपण काय करू, दिल्ली सल्तनतवर आलेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत 2011 पासून ते आता घेऊ. तर बघा, पहला प्रश्न, यह किसने लिखा है कि रजिया अपने भाइयों से कहीं अधिक योग्य तथा सक्षम थी. जे दिल्ली सल्तनतचा जो इतिहास लिहिण्यात आलेला आहे तो इतिहास म्हणजेच तवारीख बघा. आणि त्या इतिहासामध्ये इतिहासकारांनी असं कोणत्या इतिहासकारांनी लिहिलेलं आहे की रजिया सुलताना तिच्या भावांच्या पेक्षा पण राज्य करण्यासाठी अगदी सक्षम होती. आता रजिया सुलताना एकमेव शासिका आहे, महिला शासिका. त्यामुळं प्रस्थापित जे शासनामध्ये सहभाग असणारे जे होते तर त्यांना हे पटलं नव्हतं की एका महिलेने राज्यकारभार पाहावा आणि त्यामुळे तिच्या विरोधात भरपूर कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि तिच्याच भावाद्वारे काय झालेले आहे तर तिची हत्या करण्यात आलेली आहे रजिया सुलताना. अलबरुनी, बदायुनी, मिनाजे सिराज आणि जियाउद्दीन बर्नी. तर रजिया तिच्या भावांच्या पेक्षा सक्षम आहे हे म्हणणं होतं मिनाजे सिराज. आणि मिनाजे सिराज कोण आहेत बघा, तर सल्तनत काळील किंवा दिल्ली सल्तनत काळील एक महत्त्वाचे इतिहासकार आहेत मिनाजे सिराज. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एक शिलालेख में कहा गया है कि दिल्ली के सुल्तान को खुदा के द्वारा चुना गया है क्योंकि उसमें मूसा तथा सुलेमान जैसे गुण विद्यमान है. दिल्ली का सुल्तान कौन था. आता काय विचारलेलं आहे, एका शिलालेखावरून बघा, शिलालेखामध्ये काय वर्णन केलेलं आहे की त्याला देवाकडून निवडण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये मूसा आणि सुलेमान यांचे गुण अस्तित्वात आहेत असं एका सुलतानाबद्दल विधान केलेलं एका शिलालेखामध्ये आढळलेलं आहे. आणि ते विधान किंवा असं कोणाच्यासाठी म्हटलेलं आहे त्या सुलतानाचं नाव विचारलेलं आहे. एक आहे सिकंदर लोधी, 2 आहे फिरोजशाह तुगलक, 3 आहे बलबन आणि 4 आहे अल्लाउद्दीन खिलजी. तर हे जे विधान आहे तर ते करण्यात आलेलं आहे अल्लाउद्दीन खिलजी, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनत के सुल्तानों के लिए लिखी गई तवारीख के विषय में निम्नलिखित कथनों में से कौन सा सही है. CTT सप्टेंबर 2015 हे पण वाचून दाखवते म्हणजे तुमच्यात लक्षात येईल कधी प्रश्न होता. आता पहिला जो प्रश्न होता बघा, पहिला प्रश्न होता CTT सप्टेंबर 2014, दुसरा सप्टेंबर 2014 आणि तिसरा CTT सप्टेंबर 2015. आता तवारीख काय आहे तर दिल्ली सल्तनतचा जो इतिहास लिहून ठेवण्यात आलेला आहे तो इतिहास म्हणजेच तवारीख. आणि त्याची भाषा कोणती होती त्याच्यावर पण प्रश्न येतो बघा. तर फारसी भाषेमध्ये दिल्ली सल्तनतचा इतिहास लिहिण्यात आलेला आहे. एक बघा, तवारीख के लेखक शासकों के अच्छे शासन की आवश्यकता और न्यायसंगत शासन पर बल देते थे. 2 लेखकों द्वारा तवारीख सुल्तानों से बहुत अधिक उपहार पाने के लिए नहीं लिखी गई. 3 आहे, ए दिल्ली सल्तनत की प्रशासनिक भाषा उर्दू में लिखी गई. उर्दू नाही फारसी, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 कटला. 4 बघा, तवारीख उन लोगों द्वारा लिखी गई जो संभवतः ही नगरों में रहे. अशा आमच्याकडून लिहिला गेलेलं नाही त्यामुळे 4 नंबर पण गेलेला आहे. आता तवारीखच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे असा प्रश्न आहे. तर पहिलं विधान बरोबर आहे बघा. तवारीख म्हणजे दिल्ली सल्तनतचा जो इतिहास आहे तर लेखकांनी काय लिहिलेलं आहे की शासकों के अच्छे शासन की आवश्यकता और न्यायसंगत शासन पर बल देते थे. म्हणजे तवारीखचे जे लेखक आहेत तर ते दिल्ली सल्तनतचे जे शासक आहेत तर त्यांचे
चांगली शासन व्यवस्था आणि न्यायसंगत जे शासन पद्धती आहे त्याच्यावर या तवारीखच्या लेखकांनी भर दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. 4 नंबरचा प्रश्न आहे, किस सुल्तान के काल में खालिसा भूमि अधिक पैमाने पर विकसित हुई. खालिसा भूमी म्हणजे खालसा करण्यात जी जमीन येते खालसा भूमी, तर ती जास्त प्रमाणात विकसित झालेला आहे कोणत्या सुलतानाच्या काळात. CTT फेब्रुवारी 2016. 1 आहे गयासुद्दीन बलबन, 2 आहे अल्लाउद्दीन खिलजी, 3 आहे मोहम्मद बिन तुगलक, 4 आहे फिरोजशाह तुगलक. तर अल्लाउद्दीन खिलजी याच्या काळामध्ये खालिसा भूमी जास्त प्रमाणात विकसित झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2. अल्लाउद्दीन खिलजीवर आतापर्यंत पाहिलेल्यातला हा दुसरा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से किस दिल्ली के सुल्तान की प्रशंसा में एक संस्कृत प्रशस्ती पाई गई है. प्रशस्ती म्हणजे काय बघा, अभिलेख वगैरे असतात त्याच्यामध्ये प्रशंसापर उद्गार लिहून ठेवलेले असतात, कोरलेले असतात, तर त्याला म्हटलं जायचं प्रशस्ती. तर कोणत्या दिल्लीच्या सुलतानाच्या संदर्भात प्रशंसामध्ये प्रशस्ती मिळालेली आहे आणि जी संस्कृत भाषेमध्ये लिहिली गेली होती. 1 आहे इल्तुतमिश, 2 आहे गयासुद्दीन बलबन, 3 आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि 4 आहे फिरोजशाह तुगलक. तर संस्कृतमध्ये प्रशंसापर वाक्य लिहिण्यात आलेलं त्याला प्रशस्ती म्हटलं जातं. अशा कोणत्या सुलतानाच्या बाबतीत आढळलेलं आहे. CTT जुलै 2013चा प्रश्न आहे, तर त्या सुलतानचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 गयासुद्दीन बलबन. 6 नंबरचा प्रश्न आहे, मोहम्मद बिन तुगलक ने अपनी राजधानी को दिल्ली से दौलताबाद स्थानांतरित क्यों किया. CTT जानेवारी 2012. बघा, मोहम्मद बिन तुगलक हा जो दिल्लीचा सुलतान आहे, तर यानं आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबाद येथे स्थानांतरित केलेले आहे आणि त्यानं तसं का केलेलं आहे त्याचं कारण विचारलेलं आहे. 1 अपने साम्राज्य को प्रभावी तरीके से नियंत्रित करने के लिए क्योंकि दौलताबाद केंद्र में स्थित था. 2 उत्तरी भारत से उसे पर्याप्त राजस्व प्राप्त नहीं हो रहा था. 3 आहे मंगोलों से बचने के लिए आणि 4 आहे दक्षिणी शासकों को दंडित करने के लिए. बघा, ज्यावेळी आपण असं भारताचा नकाशा काढतो तर इथं दिल्ली आहे आणि दिल्ली काय होती तर राजधानी होती सुलतानांची किंवा दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्ली होती. पण या मोहम्मद बिन तुगलकानं काय केलेलं आहे की दौलताबाद कुठं आहे बघा, इथं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दौलताबाद आहे. आणि जर आपण असा जर विचार केला तर बघा, जी सुलतान आहेत तर त्यांनी दक्षिणेला पण आपली सत्ता वाढवण्यास सुरुवात केली होती. उत्तर भागापुरती आता त्यांची सत्ता मर्यादित राहिली नव्हती, दक्षिणेकडे विस्तार होत होता. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडे नियंत्रण करता यावं म्हणून या मोहम्मद बिन तुगलकानं आपली जी राजधानी आहे ती दिल्लीवरून कुठं स्थानांतरित केलेली आहे, दौलताबादला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, कारण दौलताबाद हे ठिकाण काय आहे तर मध्य जागी स्थित आहे भारताच्या. ऑप्शन क्रमांक 1 6 नंबर. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे, ब्रिटिश शासन के अंतर्गत स्थानांतरीय कृषकों को कौन सी समस्याओं का सामना करना पड़ा. CTT जून 2011. आता बघा, ब्रिटिश शासनाच्या वेळी जे स्थानांतरीय कृषक, आता स्थलांतरित शेती असेल याच्यामध्ये झूम शेती आहे बघा, स्थलांतरित प्रकारची शेती केली जाते, म्हणजे एका ठिकाणीच न करता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी असं फिरून स्थलांतरित पद्धतीने जी शेती केली जाते, ते जे शेतकरी आहेत तर त्यांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला होता ब्रिटिश शासनाच्या वेळी. CTT जून 2011. 1 बघा, उनके कृषी उत्पादन में गिरावट आई. 2 उनकी गतिविधियां प्रतिबंधित हो गई थी आणि 3 आहे बेरोजगारी आणि 4 आहे शोषण. तर याचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उनकी गतिविधियां प्रतिबंधित हो गई थी. ज्यावेळी ब्रिटिश शासन किंवा ब्रिटिश कार्यकर्ते, ब्रिटिश इंग्रज अधिकारी होते, त्यांना त्यांचा भर कोणत्या विचारावर होता बघा, तर त्यांनी आता इकडं स्थानांतरित कृषी म्हणजे काय, एका ठिकाणी स्थित किंवा एका ठिकाणी न करता काही दिवस इथं एखादी शेती करायची, त्याच्यानंतर पुन्हा इकडं असं फिरून केली जायची, ती म्हणजे स्थानांतरित कृषी. आणि इंग्रजांचं काय म्हणणं होतं की असे जे शेतकरी आहेत तर त्यांनी असं फिरून शेती न करता त्यांनी एकाच ठिकाणी राहून काय करावी तर शेती करावी. आणि त्यांच्या ह्या ज्या कृती आहेत तर या कृतींवर काय आलेले आहेत, निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येईल 2 उनकी गतिविधियां प्रतिबंधित हो गई थी. 8 नंबरचा प्रश्न आहे, नील की खेती की 2 मुख्य प्रणालियां थी. CTT जून 2011. बघा, युरोपीय बाजारपेठेमध्ये नीळ कशासाठी, कपड्याला रंग देण्यासाठी नीळ जास्त वापरली जायची आणि निळीच्या उत्पादनाला किंवा निळीला खूप जास्त मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यामुळे नीळ या पिकावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. इंग्रजांच्या काळामध्ये नीळ उत्पादनावर जास्त भर देण्यात आला होता बघा. त्या नीळ उत्पादनाच्या ज्या मुख्य 2 पद्धती आहेत त्या विचारलेल्या आहेत. 1 नीज और रेयती, 2 आहे खरीप और रब्बी, 3 आहे नीज और सीडीनुमा खेती आणि 4 आहे नीज और खेती. आता बघा, नीज आणि रयती याच्यामध्ये बघा, नीज आणि रयत म्हणजे काय, रयत म्हणजे शेतकरी. तर या 2 पद्धतींचा अर्थ काय होतो
काही शेतकरी स्वतःहून शेतामध्ये नीळ लावायचे आणि काही शेतकऱ्यांच्याकडून जबरदस्तीने शेतामध्ये नीळचं पीक उत्पादन घेण्यासाठी त्यांना काय केलं जायचं, प्रवृत्त केलं जायचं. त्यामुळं नीळ उत्पादनाच्या ज्या 2 मुख्य पद्धती आहेत त्या आहेत नीज और खेती रेयती. नीज और रेयती ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, जब तक देश पर दूसरे देश के दबदबे से राजनीतिक, आर्थिक, सामाजिक और सांस्कृतिक बदलाव आते हैं तो इस प्रक्रिया को हम कहते हैं CTT नोव्हेंबर 2012. आता बघा, जेव्हा एका देशावर दुसऱ्या एखाद्या देशाचे बघा राजनीतिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल आणि सांस्कृतिक जे दुसऱ्या एखाद्या देशामुळे जे बदल घडतात या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, तर त्याला औपनिवेशीकरण असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1. औपनिवेशीकरण म्हणजे बघा, आता इंग्रजांनी आपल्यावर बघा 150 वर्ष राज्य केलेलं आहे. त्या परकीय सत्तेचा आपला प्रभाव आपल्या भारतावर पडलेला आहे. इंग्रजी शासन असेल किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रसार असेल किंवा इंग्रजांच्या काही कायदे असतील, तर या सर्वांचा प्रभाव आपल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सर्व घटकामध्ये पडलेला आहे. तर याला काय म्हटलं जातं, तर औपनिवेशीकरण म्हणजे परकीय सत्तेचं वर्चस्व. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनी के शासन के दौरान किस राजस्व बंदोबस्त के अंतर्गत राजस्व एकत्र करने और उसे कंपनी को अदा करने की जिम्मेदारी गाव के मुखिया को सौंपी गई. बघा, जमीन महसुलाच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये स्थायी बंदोबस्त आहे, त्याच्यानंतर रयतवारी पद्धती आहे, महालवारी पद्धती आहे. याच्यावर पण आलटून पालटून प्रश्न येतात. हा प्रश्न आलेला आहे CTT सप्टेंबर 2014. आता राजस्व म्हणजे काय बघा, महसूल बंदोबस्ताच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये महसूल एकत्र करणे आणि कंपनीला तो सोपविणे याची जबाबदारी गावाचा जो मुखिया म्हणजे गावाचा जो प्रमुख आहे याच्यावर कोणत्या पद्धतीने सोपवण्यात आली. बघा, जमीनदारी बंदोबस्त, 2 स्थायी बंदोबस्त, 3 आहे रयतवाडी बंदोबस्त आणि 4 आहे महालवाडी बंदोबस्त. तर इथं आहे महालवाडी बंदोबस्त. आता रयतवारीवर पण प्रश्न आहे, तिथं आपण पुढच्या प्रश्नाला आपण दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करू किंवा इथंच करू. बघा, महालवारी बंदोबस्त मॅकेन्झी यांनी काय केलेलं आहे, इंग्रज अधिकारी मॅकेन्झी यांनी काय केलेलं आहे, महालवारी बंदोबस्त सुरू केलेला आहे. आणि याच्यामध्ये बघा, जो महसूल गोळा केला जायचा त्याचं स्वरूप कसं होतं, गावाकडून, समूहाकडून किंवा गावाकडून महसूल गोळा केला जायचा. आणि रयतवारी जी पद्धती होती याच्यामध्ये महसूल गोळा करण्याची पद्धती कशी होती, वैयक्तिक स्वरूपात होती. कशी होती, वैयक्तिक स्वरूपात. हा मेजर फरक आहे रयतवाडी आणि महालवारीमध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे 11 नंबरचा प्रश्न, महालवाड़ी और रयतवाड़ी वर्ष राजस्व प्रणालियों के संदर्भ में ए और बी कथनों पर विचार कीजिए और सही उत्तर का चयन कीजिए. CTT 2019. ए विधान बघा, महालवाड़ी बंगाल प्रेसिडेंसी के उत्तर पश्चिम प्रांतों के लिए युक्ति थी, जबकि रयतवाड़ी ब्रिटिश नियंत्रण वाले दक्षिण भारतीय क्षेत्रों के लिए थी. म्हणजे महालवारी बंगाल प्रेसिडेन्सीमधील उत्तर पश्चिम भाग म्हणजे कोणता येतो बघा, तर उत्तर पश्चिम म्हणजे हा भाग, वायव्य भाग, इथं महालवारी पद्धती नियुक्त करण्यात आली. आणि रयतवाडी पद्धती कुठं बघा, दक्षिणेकडच्या भागासाठी रयतवारी बंदोबस्त पद्धती लागू करण्यात आली होती. आता बी मध्ये काय दिलेलं आहे, महालवारी में गाव का मुखिया पूरे गांव के संकलित राजस्व को कंपनी को अदा करता था, जबकि रयतवारी में किसानों के साथ सीधा समझौता किया जाता था. बघा, रयत म्हणजेच किसान किंवा शेतकरी. महालवारीमध्ये समूहाकडून राजस्व महसूल गोळा केला जायचा आणि रयतवाडीमध्ये बघा डायरेक्ट शेतकऱ्याकडून काय केला जायचा, महसूल गोळा केला जायचा वैयक्तिक स्वरूपात. मग अशी झालेला त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत बघा, आणि त्यामुळं याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 येईल. ए और बी दोनों दो राजस्व व्यवस्थाओं के मध्य अंतर को सही स्पष्ट करते हैं. त्याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न, जनजातियों पर औपनिवेशिक शासन के प्रभाव के बारे में चुनिए. आता औपनिवेशिक शासन म्हणजे परकीय सत्ता, त्यांचा प्रभाव जनजातीय. आता जनजातीय याच्यासाठी बघा, आता जनजातीय हा शब्द आदिवासी जे समुदाय आहेत तर त्यांच्यासाठी पण जनजातीय हा शब्द वापरला जातो. त्यामुळे आदिवासी लोकांच्यावर औपनिवेशिक शासन म्हणजे इंग्रजांच्या परकीय सत्तेचा प्रभाव कशा स्वरूपात पडलेला आहे. प्रश्नाचा अर्थ, प्रश्न आहे CTT जानेवारी 2022चा. ए विधान बघा, आरक्षित वन निजी अधिकार या विशेषाधिकार या तो पूरी तरह से प्रतिबंधित थे या उनमें केवल कड़ी शर्तों के अंतर्गत अनुमति दी गई थी. बघा, आरक्षित वने असेल त्यांचे काही निजी म्हणजे वैयक्तिक अधिकार होते किंवा काही विशेषाधिकार आहेत तर यांच्यावर बंधने आलीत आणि काही शर्ती, काही बघा, काही ठराविक हेतूने काय करण्यात आलेले आहे, तर काही ठराविक गोष्टी मान्य करून त्यांना ते अनुमती देण्यात आलेली आहे काही ठराविक गोष्टींसाठी. बी बघा, संरक्षित वन जहाँ सरकार ने स्थानीय आबादी या निजी व्यक्तियों को कुछ अधिकारों
का प्रयोग करने की अनुमती दी. संरक्षित वन असेल तिथं जे स्थानिक लोक आहेत तर त्यांना फक्त काय केलेलं आहे तर अधिकाऱ्यांसाठी अनुमती म्हणजे परमिशन देण्यात आलेले आहे. 12 नंबरचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 ए गलत है किंतु बी सही है. अनुमती त्यांना देण्यात आली नव्हती त्यामुळे ए विधान चुकीचं आहे. बी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे जैन और बौद्ध भिक्षुनियों के लिए आरंभिक विहार बने होते. ते बघा प्राचीन धर्म याच्यामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. यांच्यावर पण प्रश्न आलटून पालटून येत असतो. CTET सप्टेंबर 2015चा प्रश्न आहे. जैन धर्मामध्ये बघा एकूण 24 तीर्थंकर झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले आणि 24वे जे तीर्थंकर आहेत आणि जैन धर्मामध्ये जे काही परंपरा असेल त्यांची जी तत्त्वे आहेत ती करावी लागतात. आणि बौद्ध धर्मामध्ये पण बौद्ध धर्माची अष्टांग मार्ग असेल किंवा काही तत्त्वे असेल तर या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. बघा आता काय विचारलेलं आहे जैन धर्म आणि बौद्ध भिक्षुन म्हणजे त्या धर्माची शिकवण देणारे जे आहेत त्यांना भिक्षुनीय म्हटलं जातं. भिक्षू तर त्यांच्यासाठी सुरुवातीचे जे विहार आहेत तर ते कशाचे बनलेले होते. 1 मिट्टी के, 2 पत्थर के, 3 लकड़ी के आणि 4 ईंटों के. इथं 4 दिलेला आहे ऑप्शन क्रमांक 4 ईंटों के. CTET सप्टेंबर 2015. 8 नंबरचा प्रश्न आहे औपनिवेशिक शासन म्हणजे परकीय सत्तेचा काळ. औपनिवेशिक शासन ने भारतीय उपमहाद्वीप में जनजातीय समूह के जीवन को कैसे प्रभावित किया के अध्ययन के लिए निम्नलिखित में से किसका उपयोग एक प्राथमिक रूप में किया जा सकता है. बघा परकीय सत्तेच्या काळामध्ये भारतीय उपमहाद्वीप असेल याच्यामध्ये जनजातीय म्हणजे जे आदिवासी समूह आहेत तर त्यांना कशा पद्धतीने प्रभावित किंवा हे आदिवासी समूह कशा पद्धतीने या परकीय सत्तेमुळे प्रभावित झालेले आहेत यांचं अध्ययन करायचं असेल तर कोणतं विधान आपण प्राथमिक स्वरूप म्हणून घेऊ शकतो. CTET जानेवारी 2022चा प्रश्न आहे बघा. 1 बिरसा मुंडा के जीवन पर एक बना एक वृत्तचित्र. 2 आहे लेखक अमिताभ घोष द्वारा लिखित एक ऐतिहासिक कल्पना फिक्शन. 3 आहे औपनिवेशिक शासन द्वारा जनजातियों की परिस्थिति को समर्पित इतिहास की पाठ्यपुस्तक में एक पाठ. आणि 4 आहे उस काल और समय के दौरान बैगा जैसी जनजातियों द्वारा गाए गए और मानवशास्त्री बेरियर द्वारा प्रलेखित किए हुए गीत. आता बघा प्रश्न कळला नसेल तर पुन्हा एकदा सांगते. परकीय सत्तेचा आदिवासी समूहावर किंवा आदिवासी जे समूह आहेत तर त्यांच्या जीवनावर कोणत्या पद्धतीनं परिणाम झालेला आहे किंवा त्या परकीय सत्तेचा त्यांच्या जीवनावर काय प्रभाव पडलेला आहे हे शिकवत असताना आपण जे 4 विधानं दिलेले आहेत त्यातील कोणत्या विधानाचा एक प्राथमिक स्रोत म्हणून आपण वापर करू शकतो. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येईल बघा. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 उस काल और समय के दौरान बैगा जैसी जनजातीय म्हणजे त्या काळातील जे आदिवासी लोक आहेत तर त्यांनी गायलेली जी गाणी आहेत तर त्याचा आपण आधार घेऊ शकतो. तर आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा. याच्यावर पण प्रश्न येतो. आदिवासी समुदाय जो आहे आदिवासी समुदायाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या माहीत असणे गरजेचे आहे बघा. आदिवासी समुदाय यांच्या दस्तऐवज किंवा यांचा लिखित इतिहास उपलब्ध नाही. का बघा तर त्यांचं जे गोष्टी आहेत तर त्या मौखिक परंपरेवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांचा कोणत्याही स्वरूपाचा लिखित इतिहास उपलब्ध नाही. त्याचबरोबर आदिवासी समुदाय हा हास्याकृत समूह याच्यामध्ये गणला जातो. हास्याकृत समूह म्हणजे काय बघा प्रवाहापासून जे व्यक्ती असेल समूह असेल तर प्रवाहापासून किंवा कमी प्रमाणात संधी उपलब्ध असतील तर अशा समूह म्हणजे हास्याकृत समूह. त्यामुळे आदिवासींच्यावर सारखा प्रश्न येतो. आणि ओल्ड NCERTचे टॉपिक आहेत बघा. मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण शेअर केलेले आहेत ओल्ड NCERTचे काही चॅप्टर. तर त्याच्यातनं 100% म्हणजे 101% येतो प्रश्न त्याच्यातला. असे काही PDF मी टेलिग्रामला सेंड केलेले आहेत. टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर जरूर जॉईन करा आणि तिथून तो कंटेंट तुम्ही वाचून चांगल्या प्रकारे बघा. तुम्हाला CTET साठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आदिवासी एक म्हणजे त्यांचा लिखित इतिहास उपलब्ध नाही. आणखीन एक महत्त्वाचा फरक काय तर आता आपले हे जे नॉर्मल समूह आहे किंवा समाजामध्ये जे उच्च नीच भावना असेल धर्म आहेत तर असे कोणतेही धर्म आदिवासीमध्ये म्हणजे आदिवासींचे भरपूर सारे प्रकार आहेत पण त्यांनी धर्म मानत नाहीत. उच्च नीच भावना त्यांच्यामध्ये नाही. एकोप्याने समूहाने ते काय करत असतात त्यांची सर्व साधन संपत्ती आहे तर तिचा लाभ घेत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये भेदभाव याला थारा नाही. ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढे आहे 15 नंबरचा प्रश्न. इथं 14 नंबरचा प्रश्न आहे बघा. पुढचा आपला 15 नंबरचा प्रश्न घेऊया आपण.
जब एक देश पर दूसरे देश के दबदबे से राजनीतिक आर्थिक सामाजिक और सांस्कृतिक बदलाव आते हैं तो इस प्रक्रिया को हम कहते हैं. हा मगाशी झालेला प्रश्न आहे, रिपीट आहे. CTT नोव्हेंबर 2012चा आहे बघा. राजकीय आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक गोष्टीमध्ये ज्यावेळी एखाद्या परकी सत्तेमुळे बदल घडतो त्याला काय म्हटलं जातं? औपनिवेशीकरण. ऑप्शन क्रमांक 1. 16 नंबरचा प्रश्न, नील की खेती को दो मुख्य प्रणाली येथे. CTT जून 2011 परत रिपीट आहे, नीज और रेयती. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे, निम्न में से कोणसा सुमेलित हे. बरोबर विधान किंवा बरोबर जोडी कोणती आहे ते ओळखायचं आहे. 17 नंबरचा प्रश्न, लॉर्ड कॉर्नवॉलिस स्थायी बंदोबस्त, लॉर्ड विल्यम बेंटिक विलय नीती, लॉर्ड कॅनिंग सती प्रथा आणि लॉर्ड डलहौसी सहाय्यक संधी प्रणाली. आता बघा, वेलस्ली याची सहाय्यक संधी प्रणाली आहे, किंवा लॉर्ड डलहौसी याची जी आहे विलय नीती. यानं काय केलेले आहेत तर विलय नीती अवलंबलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे, संस्थाने त्याने काय केलेले आहे, दत्तक विधान नामंजूर करून काय केलेलं आहे, संस्थानं खालसा केलेल्या आहेत. विलय नीती डलहौसीची आहे. त्याच्यानंतर बेंटिक्सशी संबंधित महत्त्वाची घटना आहे सतीप्रथा बंदी कायदा. सतीप्रथा बंदी कायदा. आणि ह्याच्यामध्ये यांना मदत कोणी केली तर राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. कायदा कधीचा आहे ते पण विचारलं तर लक्षात ठेवा, 1829. आणि याच्यामध्ये योग्य जोडी कोणती दिलेली आहे तर याच्यानुसार आहे ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कॉर्नवॉलिस स्थायी बंदोबस्त. स्थायी बंदोबस्त काय आहे तर जमीन महसूल गोळा करण्याची एक पद्धती आहे बघा. जसं रयतवारी पद्धती असेल, महालवाडी पद्धती असेल, त्याचप्रमाणे स्थायी बंदोबस्त कुणी लागू केलेला आहे तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 18, सिंधू घाटी सभ्यता के किस स्थान की सर्वप्रथम खुदाई की गई. प्राचीन भारतावर आधारित प्रश्न आहे. CTT नोव्हेंबर 2011चा आहे. मोहनजोदडो, कालीबंगा, हडप्पा आणि लोथल. आता याचं जे अचूक उत्तर आहे हडप्पा. बघा, सिंधू घाटी किंवा सिंधू संस्कृती आणि सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती या नावानेही ओळखलं जातं. काही मुलांना हेच माहीत नसतं, सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती. ह्या दोन्ही संस्कृती काय आहेत, एक आहेत. आणि सिंधू संस्कृतीचे बरेचसे पुरावे असतील तर ते हडप्पा या ठिकाणामध्ये मिळालेले आहेत. आणि सर्वात प्रथम उत्खनन कुठं करण्यात आलेलं ते विचारलेलं आहे तर ते केलेलं आहे हडप्पा येथे. CTT नोव्हेंबर 2011. प्राचीन भारतावर आधारित प्रश्न. पुन्हा 19 नंबरचा प्रश्न, निम्न में से किस भारतीय साहित्यिक धरोहर का अर्थ है गुरु के पास जाकर समीप बैठना. प्राचीन काळी जे साहित्यिक असेल किंवा ज्ञान मिळवण्याच्या ज्या विविध पद्धती होत्या त्याच्यापैकी ही एक पद्धत आहे. गुरुच्या जवळ किंवा गुरुसोबत राहून शिक्षण घेणे याला काय म्हटलं जातं ते विचारलेलं आहे. CTT नोव्हेंबर 2012चा प्रश्न आहे. आरण्यक, पुराण, उपनिषद आणि वेद. तर गुरुजवळ राहून शिक्षण घेणे याला काय म्हटलं जातं, उपनिषद. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे, निम्न में से किस काल में कर प्रथा का विशिष्ट महत्व था. कर प्रथा, कर कोणत्या काळामध्ये कर प्रथा याला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले. CTT नोव्हेंबर 2012. महाजनपद, गुप्त काळ, हडप्पा सभ्यतेचा काळ आणि वैदिक काळ. तर कर वसूल करण्याचं प्रमाण इथं वाढलेलं आहे, महाजनपद. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1. आणि एकूण महाजनपदे किती आहेत तर 16 आहेत. आणि ती 16 महाजनपदे आणि त्याच्याशी संबंधित राजधानी. TETला तर याच्यावर प्रश्न असतोच. प्राचीन भारताशी संबंधित आहे महाजनपदे. एकूण किती, 16. कर प्रथा विशिष्ट महत्त्व कधी आलं, महाजनपद काळामध्ये. ऑप्शन क्रमांक 1. 21 नंबरचा प्रश्न आहे, ऋग्वेद काल में कौन से 3 देवता विशेष कर प्रमुख थे. ऋग्वेद काळ. आता 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आता ऋग्वेद काळामध्ये कोणत्या 3 प्रमुख देवता विशेष करून आहेत. CTT जुलै 2013चा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अग्नी, इंद्र आणि सोम. अग्नि, इंद्र आणि सोम. त्याच्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आहे, संस्कृत को जिस भाषा परिवार का हिस्सा माना जाता है उसे कहते हैं. आता संस्कृत काय आहे, फार प्राचीन भाषा आहे, फार पूर्वीपासून चालत आलेली, ज्याच्यामध्ये प्राचीन भारतामध्ये पण संस्कृत भाषेचा उल्लेख आढळतो. तर संस्कृत ही जी भाषा आहे तिला कोणत्या भाषा गटाचा हिस्सा मानलं जातं. CTT जुलै 2023चा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, उत्तर आर्य, भारत युनान, भारत युरोप आणि भारत अरब. तर 1 भारत आणि आर्य या भाषा गटाचा संस्कृतला हिस्सा मानलं जातं. त्याच्यानंतर
23 नंबरचा प्रश्न आहे, सत्यमेव जयते लिया गया आहे. सत्यमेव जयते हे विधान कशातून घेण्यात आलेलं आहे? हितोपदेश, ऋग्वेद, मुंडक उपनिषद आणि महाभारत. सर्वांना माहीत आहे. तर सत्यमेव जयते हे विधान जे राजमुद्रेवर आहे आपल्या, ते मुंडक उपनिषद येथून घेण्यात आलेलं आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, भरत लोगों का एक समूह ऋग्वेद में मिलता है वे टिंब टिंब में रहते थे. CTT फेब्रुवारी 2014चा PYQ आहे. काय विचारलेलं आहे? तर भरत नावाचे जे लोकांचा समूह आहे, तर त्यांचं कुठं आहे त्यांच्याबद्दल माहिती तर ऋग्वेदमध्ये देण्यात आलेले आहे. आणि ते कुठे राहत होते, ते भरत नावाचे जे किंवा भरत लोक होते, भरत लोकांचा समुदाय भारतामध्ये कोणत्या भागामध्ये राहत होते ते. CTT फेब्रुवारी 2014. दक्षिण भारतात, उत्तर भारतात, पश्चिम भारतात आणि उत्तर पश्चिम भारत. तर बघा, हे जे भरत लोक आहेत तर हे उत्तर भारतामध्ये पाहायला मिळतात. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढे 25 नंबरचा प्रश्न आहे, ऋग्वेद की मूल रचना टिंब टिंब भाषा में हुई थी. आता ऋग्वेद CTT सप्टेंबर 2014चा प्रश्न आहे, ऋग्वेदची रचना कोणत्या मूळ भाषेमध्ये झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 आहे संस्कृत. त्याच्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, पुरु यदु भरत का वेदों में उल्लेख टिंब टिंब की भाती है. भरत परत आलेला आहे बघा, पुरु यदु भरत यांचा वेदांमध्ये उल्लेख कशासाठी केलेला आहे? टिंब टिंब की भाती है. CTT सप्टेंबर 2014चा प्रश्न आहे. जनस्वरूपात, राष्ट्र स्वरूपात, राजन स्वरूपात आणि दस्यू स्वरूपात. तर पुरु यदु भरत यांचा उल्लेख कशा स्वरूपात करण्यात आलेला आहे? जन. आणि हे अनेक जन मिळून नंतर काय झालेलं आहे तर महाजनपदांची निर्मिती झालेली आहे. हे सर्व कशाशी संबंधित आहेत प्रश्न? प्राचीन भारताशी. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न आहे बघा, ऋग्वेदवर किती प्रश्न आलेले आहेत, त्यामुळं हे प्राचीन भारतामध्ये हा टॉपिक अगदी व्यवस्थित करायचा. आणि ह्याचा स्रोत किंवा सोर्स कुठं असेल तर NCERT. 27 नंबरचा प्रश्न, ऋग्वेद के विषय में निम्नलिखित 3 कथनों पर विचार कीजिए और सही उत्तर का चयन कीजिए. ऋग्वेदाशी संबंधित 3 विधाने दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी बरोबर विधाने निवडायची आहेत. यह 3500 पूर्व लिखा गया था. B, इसकी रचना प्राकृत में की गई थी. C, इसमें 1000 से अधिक प्रार्थना है. आता CTT सप्टेंबर 2016चा प्रश्न आहे, ऋग्वेदशी संबंधित. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 C सही है किंतु A और B गलत है. 28 नंबरचा प्रश्न आहे, निम्न में से कौन सी अवधि हडप्पा सभ्यता का सही काल दर्शाती है. हडप्पा सभ्यता म्हणजे हडप्पा संस्कृतीचा, सिंधू संस्कृतीचा जो कालखंड आहे तर तो कालखंड विचारलेला आहे. 700 से 1400 ईस्वी तक, 100 से 800 ईस्वी तक, 800 से 100 ईसा पूर्व तक, 2600 ईसा पूर्व से 1900 ईसा पूर्व तक. तर हडप्पा संस्कृतीचा जो कालखंड आहे तो ऑप्शन क्रमांक 4 आहे. 2600 ईसा म्हणजे इसवी सन साल पूर्व ते 1900 ईसा पूर्व तक. 29 नंबरचा प्रश्न आहे, दंतीदुर्ग जिसने हिरण्यगर्भ नामक एक अनुष्ठान किया वह था. दंतीदुर्ग नावाचा राजा आहे, त्यानं काय केलेलं आहे? हिरण्यगर्भ नावाचं काय आहे? अनुष्ठान. अनुष्ठानचा मराठीमध्ये अर्थ होतो धार्मिक कार्य. धार्मिक कार्य. तर दंतीदुर्ग याने हिरण्यगर्भ नावाचे अनुष्ठान केलेलं आहे. तो कोण होता तो विचारलेला आहे. चोळ राजा होता, प्रतिहार प्रधान होता, राष्ट्रकूट प्रधान होता की पल्लव प्रधान होता. तर दंतीदुर्गचा उल्लेख बघा राष्ट्रकूटांचा प्रधान म्हणून केला जातो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल, राष्ट्रकूट प्रधान. 30 नंबरचा प्रश्न आहे, पुन्हा चोल साम्राज्यावर आहे. चोल साम्राज्य में आता हे जे प्रश्न आलेले आहेत तर भारतामध्ये काही प्रमुख राजवंश होऊन गेलेले आहेत. याच्यामध्ये बघा उत्तरेकडचे काही प्रमुख राजवंश आहेत, त्याच्याबरोबर दक्षिणेकडचे काही प्रमुख राजवंश आहेत, त्याच्यावर प्रश्न येतात. चोल साम्राज्य में सभा का सदस्य बनने के लिए निम्नलिखित में से कौन सी एक शर्त नहीं थी. चोल साम्राज्यामध्ये जी प्रशासन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सभा त्याचं सदस्यत्व मिळण्यासाठी कोणती पात्रता नव्हती. CTT सप्टेंबर 2015चा प्रश्न आहे. 1, उनकी आयु 25 से 70 वर्ष के मध्य होनी चाहिए. 2 आहे, उन्हें भूमि का स्वामी होना चाहिए जहाँ से भू राजस्व वसूला जाता है. उनके पास अपना घर होना चाहिए. 4 आहे, उन्हें वेदों का ज्ञान होना चाहिए. चोल साम्राज्यामध्ये सभा प्रशासन पद्धतीमध्ये सभा याचं जर सदस्यत्व प्राप्त करायचं असेल तर 2, 3, 4 या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आणि जे वय सांगितलं होतं ते 25 ते 70 असं न सांगता काय सांगितलेलं 35 ते 70. 35 ते 70, 25 नाही. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं तर ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर
31 नंबरचा प्रश्न, चोल मंदिरों के विषय में निम्नलिखित कथनों में से कौन सा सही है? सही है म्हणजे बरोबर. चोळांची जी मंदिरं आहेत तर त्याच्याविषयी कोणतं विधान बरोबर आहे? 1, 2, 3, 4 पैकी. CTT सप्टेंबर 2015. चोल मंदिर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन के केंद्र थे. 2, लोह प्रतिमाओं का निर्माण चोल मंदिरों की प्रमुख विशेषता थी. 3, चोल मंदिर प्रायः अपने आसपास विकसित होने वाली केवल ग्रामीण बस्तियों के केंद्र बन गए. आणि 4 आहे, जनसाधारण द्वारा दी गई भूमि से चोल मंदिर संपन्न हो गए. प्रश्न क्रमांक आहे 31 नंबर आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. चोल मंदिर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचं काय बनले होते? केंद्रबिंदू बनलेले होते. प्राचीन भारतामध्ये जी मंदिर स्थापत्य शैली आहे किंवा मंदिरांच्याशी संबंधित प्रश्न वारंवार रिपीट होतात, त्यामुळे हा पण टॉपिक व्यवस्थित करायचा. 32 नंबरचा प्रश्न, कन्नौज पर लंबे समय तक त्रिपक्षीय संघर्ष किन 3 राजाओं के बीच चला? कन्नौज येथे मोठ्या काळापासून त्रिपक्षीय संघर्ष कोणत्या राजवंशामध्ये चालला होता? CTT सप्टेंबर 2015. 1 गुर्जर, प्रतिहार, राष्ट्रकूट आणि चोल. 2 आहे पाल, राष्ट्रकूट, गुर्जर. 3 आहे गुर्जर, प्रतिहार, पाल आणि चोल. आणि 4 आहे राष्ट्रकूट, चोल आणि पाल. तर हा जो संघर्ष होता तो चालला होता ऑप्शन क्रमांक 2 पाल, राष्ट्रकूट, गुर्जर, प्रतिहार या 3 राज्यामध्ये कन्नौज येथे. खूप वेळपर्यंत हा संघर्ष चालू होता ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 33 नंबरचा प्रश्न, मध्यकालीन भारत में मंदिरों को रूप में माना जाता था. कोणत्या स्वरूपात मंदिरांना मध्य भारतामध्ये मांडलं जायचं? CTT जून 2011. 1 सांस्कृतिक गतिविधियों के रूप में. 2 आहे बड़े पैमाने पर विदेशी व्यापार के रूप में. 3 आहे सुपे आंदोलन के रूप में. आणि 4 आहे वास्तुकला के केंद्र के रूप में. तर 33 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. सांस्कृतिक ज्या कृती चालतात किंवा सांस्कृतिक गतिविधी त्याच्या स्वरूपात काय मांडलं जायचं? मंदिरांना मांडलं जायचं ऑप्शन क्रमांक 1. 34 नंबरचा प्रश्न आहे, गजनी के सुल्तान मुहम्मद द्वारा सोमनाथ मंदिर को नष्ट करने के पीछे कौन सा मुख्य कारण था? गजनीचे जे सुलतान आहेत मुहम्मद, तर त्यांनी सोमनाथ मंदिर नष्ट केलेलं आहे आणि याचं कारण विचारलेलं आहे CTT जून 2011. 1 उसे मंदिर की वास्तुकला पसंद नहीं थी. 2 उसने इस्लाम के महान नायक के रूप में श्रेय लेने की कोशिश की. 3 आहे वह किसी अन्य उद्देश्य के लिए मंदिर का प्रयोग करना चाहता था. आणि 4 आहे वह वहाँ एक महल बनाना चाहता था. तर आता गजनीच्या मोहम्मदनं जे सोमनाथ मंदिर नष्ट केलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे ऑप्शन क्रमांक 2 उसने इस्लाम के महान नायक के रूप में श्रेय लेने की कोशिश की. तर त्याला इस्लामचा एक महान सेनानी किंवा महान नायक या स्वरूपात स्वतःकडे श्रेय घ्यायचं होतं, त्यामुळं त्यानं काय केलेलं आहे? सोमनाथ मंदिर नष्ट करण्यात आलेलं आहे. IMP आहे 35 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा 9वीं शताब्दी की मंदिर स्थापत्य कला का हिस्सा था? पुन्हा मंदिर स्थापत्य शैलीवर प्रश्न आलेला आहे. कोणतं मंदिर स्थापत्य शैलीचं काय आहे? तर हिस्सा होतं, भाग होतं. 1 सजावटी द्वार, 2 आहे रंगशाला, 3 आहे यज्ञवेदी आणि 4 आहे हवनकुंड. तर मंदिर स्थापत्य शैलीचं एक महत्त्वाचा हिस्सा किंवा ज्याच्याकडं विशेष वैशिष्ट्य म्हणून पाहिलं जायचं ते आहे ऑप्शन क्रमांक 1 सजावटी द्वार, म्हणजे जे प्रवेशद्वार असेल मंदिराचं ते ऑप्शन क्रमांक 1. CTT जानेवारी 2012चा प्रश्न. त्याच्यानंतर 36 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा राज्यों का संयोजन त्रिविभाजन संघर्ष में शामिल था? काय प्रश्न आहे? निम्नलिखित में से कौन सा राज्यों का संयोजन त्रिविभाजन संघर्ष में शामिल था? त्रिविभाजीय संघर्ष होता, त्याच्यामध्ये कोणता 3 राज्यांचा पक्ष त्याच्यामध्ये सामील होता? ऑप्शन क्रमांक काय सांगितलेला आहे? तर राष्ट्रकूट, पाल आणि गुर्जर, प्रतिहार. मग अशीच झालेला आहे ऑप्शन क्रमांक 1. परत रिपीट आहे क्वेश्चन. 37 नंबरचा प्रश्न, चोल काल में व्यापारियों के संघ को कहा जाता था? 37 नंबरचा प्रश्न आहे, चोल कालामध्ये व्यापाऱ्यांचा जो संघ होता तर त्याला काय म्हटलं जायचं? CTT जुलै 2013चा प्रश्न आहे. तर त्याला काय म्हटलं जायचं? नगरम, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर काही ठिकाणी श्रेणी पण आलेलं आहे, एकदा कन्फर्म करते आणि तुम्हाला सांगते. तर इथं आता दिल्यानुसार आहे नगरम. त्याच्यानंतर पुढे किंवा नगरम नको, श्रेणी घ्या, कारण हा प्रश्न CTTला आणखीन एकदा रिपीट झालेला आहे जोडाजुळवामध्ये, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 श्रेणी. त्याच्यानंतर 38 नंबरचा प्रश्न आहे, हिरण्यगर्भ नामक अनुष्ठान किया जाता था. आता हिरण्यगर्भ अनुष्ठान म्हणजे धार्मिक कार्य किंवा धार्मिक कृती. हिरण्यगर्भ नावाचं जे धार्मिक अनुष्ठान आहे तर ते कशासाठी केलं जायचं? CTT जुलै 2013चा प्रश्न आहे. जब एक राजा किसी क्षेत्र को जीतता था
2 आहे राजा को क्षत्रिय घोषित करने के लिए चाहे वह जन्म से क्षत्रिय न हो. 3 आहे हिरण का शिकार करने से पहले आणि 4 आहे पुत्र के जन्म से पहले. आता हिरण्यगर्भ नावाचं जे धार्मिक कार्य आहे तर ते कशासाठी केलं जायचं तर राजा को क्षत्रिय, इथं प्रश्न क्रमांक चुकलेला आहे, राजा को क्षत्रिय घोषित करने के लिए चाहे वह जन्म से क्षत्रिय न हो. एखादा राजा त्याला क्षत्रिय घोषित करण्यासाठी हिरण्यगर्भ नावाचं काय केलं जायचं, धार्मिक कार्य केलं जायचं. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा 38 नंबरचा प्रश्न आहे अकबर ने निम्नलिखित में से किस सरदार को वतन जागीर प्रदान की थी. IMP आणि फेवरेट प्रश्न आहे CTTचा, खूपदा रिपीट झालेला आहे. CTT 7 जुलै 2024चा प्रश्न आहे. तर अकबराने कोणत्या सरदारांना जागीर किंवा वतन दिलेले आहे. सिख, मराठा, सिसोदिया, राजपूत, भारतीय, मुस्लिम. आणखीन 1-2 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर सिसोदिया राजपूत, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 39 नंबरचा प्रश्न आहे सर्वोपरिता, इथं सर्वोच्चता असं घेतलं तरी चालेल. तर सर्वोच्चता के बारे में कथन ए और बी पर विचार करें और सही उत्तर सुने. CTT 7 जुलै 2024. कंपनी ने दावा किया कि उसका अधिकार सर्वोच्च नहीं था. कंपनी म्हणजे कुठली कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी. हिनं काय दावा केलेला आहे तर तिचा अधिकार सर्वोच्च नाही. कशाचा विचार करायचा आहे, सर्वोच्चता. बी बघा कंपनी के हितों की रक्षा के लिए किसी भी भारतीय राज्य को अपने राज्य में मिलाना या मिलाने की धमकी देना उचित था. कंपनी स्वतःच्या हितासाठी कोणत्याही भारतीय राज्यात किंवा भारतीय राज्याला काय करायची, स्वतःच्या प्रदेशामध्ये सामील करून घ्यायची किंवा सामील होण्यासाठी धमकी देणे हे तिला काय वाटायचं, योग्य वाटायचं. आता इथं ऑप्शन क्रमांक ए चुकीचा आहे, कारण कंपनीनं असा दावा केला नव्हता असं सांगितलेलं आहे, पण नाही या एका शब्दामुळे हे विधान चुकलेलं आहे. ए असत्य लेकिन बी सत्य, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल. त्याच्यानंतर 40 नंबरचा प्रश्न आहे लद्दाख के बारे में निम्नलिखित कथनों पर विचार करें और सही विकल्प चुने. लद्दाख भारताचा ज्यावेळी नकाशा काढतो त्यावेळी इथं उत्तरेला 2019 पासून जम्मू काश्मीरपासून लद्दाख काय झालेलं आहे, वेगळं झालेलं आहे. आणि लद्दाखचं स्थान कुठं आहे तर इथं उत्तरेला. तर लद्दाखवर पण 2 ते 3 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि सारखा होतो रिपीट. आता सही विकल्प, सही इथे हे ट्रॅप वर्ड असतात, सही हे, सही नाही हे, उचित हे, अनुचित हे, असे जे शब्द असतात ते काय करायचे, आपण तिथं फुली मारून ठेवायची. सही म्हणजे आता आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. 1 लद्दाख से होकर कई नदियाँ बहती है. बी अधिक ऊंचाई के कारण यहाँ की जलवायु अत्यधिक ठंडी है. 3 हिमालय की वर्षा छाया में होने के बावजूद यहाँ भारी वर्षा होती है. आणि 4 आहे इस क्षेत्र में बर्फीली हवाएं और चिलचिलाती धूप पडती है. ए विधान बरोबर आहे, बी बरोबर आहे, डी बरोबर आहे. आता चुकीचे विधान कोणतं, सी विधान चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे तर हे उत्तरेला आहे आणि हा जो भाग आहे इथं बर्फाचं प्रमाण खूप आहे आणि या प्रदेशाला शीत वाळवंट पण म्हटलं जातं. आणि वाळवंट म्हणजे तिथं पाऊस मोठ्या प्रमाणात असेल का, नाही. त्यामुळे भारी वर्षा येणार नाही. इथं पावसाचं प्रमाण कसं आहे, खूप कमी आहे. त्यामुळे सी विधान येणार नाही आणि त्यामुळं याचं बरोबर उत्तर येईल 40 नंबर ए, बी, डी सही आहे, ऑप्शन क्रमांक 4. ए, बी आणि डी विधाने बरोबर, सी विधान चुकीचं आहे. 41 नंबरचा प्रश्न अशोक के धम्म के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है. आता अशोकाचा धम्म याच्याशी संबंधित बरोबर विधान निवडायचं आहे. अशोक, आता अशोक सम्राट अशोक यांच्यावर पण बरेचसे प्रश्न येतात आणि यांच्याशी संबंधित एक युद्ध लक्षात ठेवायचं, कलिंग युद्ध. युद्धप्रेमी राजा म्हणून सम्राट अशोक यांना ओळखलं जायचं, पण कलिंग युद्ध ज्यावेळी झालं त्यावेळी मोठ्या प्रमाणात नरसंहार झालेला आहे आणि त्यामुळे हळहळ होऊन किंवा याचं मन परिवर्तन झालेलं आहे अशोकाचं. आणि त्याच्यानंतर तो काय केलेला आहे तर त्यानं अध्यात्माकडे तो वळालेला आहे आणि बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्याने, बौद्ध धर्म. आणि राजपदाचा त्याग वगैरे किंवा त्याच्यातून लक्ष काढून घेतलेलं आहे अशोकाने. युद्धप्रेमी राजा होता, पण कलिंग युद्धानंतर काय झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कलिंग युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर जी लोक मारली गेलीत, मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. त्याच्यामुळे या अशोकाने काय केलेलं आहे, बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे, शांतीचा स्वीकार केलेला आहे. TET असू दे, CTT असू दे, सम्राट अशोक यांच्यावर पण प्रश्न रिपीट होतात. आता
क ख ग घ इथं तुम्हाला ABCD असं दिलेलं असतं, पण बघा क इनमें किसी देवता की पूजा शामिल नहीं थे, विधान बरोबर आहे. इसमें बलिदान का प्रदर्शन शामिल नहीं था, बरोबर आहे. धम्म के विचार बुद्ध की शिक्षाओं से प्रेरित थे, बुद्धाच्या शिकवणीतून प्रेरित होते, बरोबर आहे. अशोक ने लोगों को धम्म के बारे में सिखाने के लिए बौद्ध भिक्षुओं को नियुक्त किया, हे विधान चुकीचं आहे. घ चुकीचं आहे. त्यामुळे आता आपल्याला काय आहे, बरोबर विधानं निवडायची आहेत. त्यामुळे क ख ग पर्याय कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये क ख ग आहे. त्यामुळे 3 विधाने बरोबर आहेत. घ विधान चुकीचं आहे. आणि अशोकाने त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी संघमित्र आणि राहुल श्रीलंकेमध्ये काय केलं होतं, तर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांना पाठवलेलं होतं, हे विधान बरोबर आहे. पण बौद्ध भिक्षूंची नियुक्ती केली, हे विधान चुकीचं आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे नारायण गुरु, यांच्यावर पण 2-3 प्रश्न रिपीट झालेले आहेत. 42 नंबरचा प्रश्न, नारायण गुरु के संदर्भ में नीचे दिए गए कथन ए और बी, ए आणि बी, आता त्या कथनावर विचार करायचा आहे. इथे दिलेला आहे सही विकल्प चुने, म्हणजे यापैकी बरोबर विधानं निवडायची आहेत. ए उन्होंने एक ही संप्रदाय या जाति के भीतर सभी की समानता की वकालत की, बरोबर आहे. एक ईश्वर एक जाती एक धर्म हा त्यांचा नारा होता. श्री नारायण गुरु कोण होते, सामाजिक धर्मगुरू होते, सामाजिक नेते होते. तर त्यांचा एकतेवर भर होता आणि एक ईश्वर एक जाति एक धर्म हा त्यांचा नारा होता. उन्होंने उन सभी को सभी गुरुओं में विश्वास रखने के लिए प्रेरित किया. इथं एकता कुठं दिसते का, सभी गुरु येणार नाही. त्यामुळे ए सत्य लेकिन बी असते, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल. 43 नंबरचा प्रश्न आहे 12वीं शताब्दी से मंदिर निर्माण में तकनीकी विकास के बारे में निम्नलिखित में से कौन से कथन सत्य है. ही सर्व CTT जुलै 2024चा प्रश्न आहे. हे जे क्वेश्चन आहेत हे CTT जुलै 2024चे आहेत. तर पहिलं विधान, ऊपरी ढांचे का भार शिखर द्वारा वहन किया जाता था. बी आहे, निर्माण कार्य में बलुआ पत्थर को पत्थर के टुकड़ों के साथ मिलाकर उपयोग किया जाने लगा, सही विकल्प चुने. 12व्या शतकामध्ये मंदिर बनविण्याची जी शैली होती त्याच्याशी संबंधित 2 विधानं दिलेली आहेत. उपरी ढाचा म्हणजे हे जे शिखर आहे ते, तर उपरी ढाचे का भार शिखरद्वारा वहन किया जाता था, शिखराद्वारे वरच्या भागाचा भार काय केला जायचा, भार वहन केला जायचं, हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर निर्माण कार्य में बलुआ पत्थर को पत्थर के टुकड़ों के साथ मिलाकर उपयोग किया जाने लगा, सही, म्हणजे आता बरोबर विधाने निवडायचे आहेत. याचं जे उत्तर दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4 ए और बी दोनों गलत है. आता इथं जे आहे तर मेहराब लक्षात ठेवा. 12वें शतक म्हणजे मुघल सल्तनतचा जो काळ आहे किंवा मुघल जो काळ आहे, तर त्या मुघल व्यवस्थेतील जी मंदिर निर्माण शैली आहे ती विचारलेली आहे. मेहराब, तर जो भार आहे शिखराचा तर तो या मेहराबवर काय केला जायचा, वहन केला जायचा. त्याच्यानंतर 44 नंबरचा प्रश्न, ग्राम भोजक के लिए निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. CTT जुलै 2024. तर ग्रामभोजक, आता ग्रामभोजक म्हणजे कोण, गावाचा जो प्रमुख आहे त्याला आणखीन एक शब्द आहे मुखिया. गावाचा जो मुखिया किंवा गावाचा जो प्रमुख आहे तर त्याच्या संदर्भात जी विधानं दिलेली आहेत त्याच्यामधील सही नहीं है म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. एक, आमतौर पर एक ही परिवार के पुरुष पीढ़ियों तक इस पद पर बने रहते थे, म्हणजे एकाच पिढीतली लोक काय करत होते, एकाच पिढीतले पुरुष या पदावर पदग्रहण करायचे किंवा पदावर बसायचे. बी 2 आहे, उसके पास भूमि की खेती के लिए दास और श्रमिक थे. हा जो ग्रामभोजक आहे म्हणजे गावाचा प्रमुख आहे त्याच्याजवळ शेती करण्यासाठी दास आणि श्रमिक आणि गुलाम दोन्ही असायचे. 3 आहे, राजा अक्सर उसका इस्तेमाल गाव से कर वसूलने के लिए करता था. राजा काय करायचा तर गावाकडून जो कर आहे तो गोळा करण्यासाठी या मुखियाचा किंवा ग्रामभोजक याचा वापर करायचा. 3 विधाने बरोबर आहेत. आता चुकीचं विधान निवडायचं आहे. उन्होंने न्यायाधीश और पुलिसकर्मी के रूप में कार्य नहीं किया, तर तो ते काम करत होता. नाही या शब्दामुळे हे पूर्ण चुकीचं उत्तर आहे, चुकीचा पर्याय आहे. तर हा जो ग्रामभोजक आहे तर तो न्यायाधीश असेल, पोलीसकर्मी असेल, तर या स्वरूपात पण काम करायचा. काही म्हणजे एकत्रित येऊन काही गोष्टींवर तोडगा काढला जायचा. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर 45 नंबरचा प्रश्न आहे पूर्व रियासतों की श्रेणी लागू थी. आता पूर्व रियासत म्हणजे काय, जे संस्थानिक आहेत, जुने जे संस्थानिक आहेत तर त्यांच्याच नियम पद्धती कोणत्या काळापर्यंत चालू होत्या. एक, केवळ हा पण प्रश्न आहे जुलै 2024 CTT जुलै
2024 प्रश्न आहे। केवल 1947 से 48 के आसपास स्वतंत्रता के समय 2 आहे 1947 से 48 और 1956 के बीच जब उन्हें प्रशासनिक इकाइयों के रूप में मान्यता दी गई थी। 1956 के बाद जब उन्हें प्रशासनिक इकाइयों के रूप में बरकरार नहीं रखा गया था। आणि 4 आहे किसी को नहीं क्योंकि भारत में ऐसी कोई श्रेणी मौजूद नाही थी। हे विधान चुकीचं आहे। आता पूर्व रियासतो म्हणजे जे जुने संस्थानिक आहेत तर त्यांचे नियम कधीपर्यंत चालू होते? कालखंड आहे ऑप्शन क्रमांक 2 1947-48 आणि 1956 पर्यंत त्यांचे जे जुने नियम आहेत तर तेच लागू होते संस्थानिकांचे नियम। 46 नंबरचा प्रश्न आहे 19वीं सदी के औपनिवेशिक भारत में महिलाओं को घर पर पढ़ाया जाता था। म्हणजे 19व्या शतकामध्ये ज्यावेळी परकीय सत्ता होती भारतावर त्यावेळी महिलांना घरामध्येच शिकवलं जायचं। कारण विचारलेले आहेत। क इथं ए धरा, बी आणि सी। वे पढ़ाई के साथ साथ घरेलू काम भी कर सकती थी। म्हणजे मुली किंवा महिला शिकत शिकत घरकाम करू शकतील। विधान बरोबर आहे। लोगों का मानना था कि सार्वजनिक स्थानों पर बाहर जाने से वे भ्रष्ट हो जाएंगे। हे पण विधान बरोबर आहे। लोग अपने रिश्तेदारों और दोस्तों से अपनी शिक्षा का तथ्य छिपाना चाहते थे। सही विकल्प चुने। आता हे विधान चुकीचं येईल त्यामुळं बरोबर विधाने आहेत। 46 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क और ख म्हणजेच ए आणि बी। त्याच्यानंतर पुढे 47 हा पण प्रश्न आहे CTT जुलै 2024। त्याच्यानंतर 47 नंबरचा प्रश्न आहे नीचे दिए गए दो कथन ए और बी 19वीं शताब्दी में चमड़ा श्रमिकों के संदर्भ में है। म्हणजे चर्मकार चामडे उद्योगाशी संबंधित जे मजदूर आहेत तर त्यांच्या संदर्भात ए आणि बी विधान दिलेले आहे ते वाचून काय करायचं आहे? योग्य विधान निवडायचं आहे। CTT जुलै 2024। प्रथम विश्व युद्ध के दौरान सेनाओं के लिए जूतों की भारी मांग थी। पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जे जूते म्हणजे बूट आहेत चमड्याचे तर त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे। विधान बरोबर आहे। साधारण जाति के गरीब लोगों ने इसे एक अवसर के रूप में देखा और सेना के लिए जूते उपलब्ध कराने को तैयार हो गए। आता 47 नंबरचं जे उत्तर आहे तर ते दिलेलं आहे ए सत्य लेकिन बी असत्य। बी चुकीचं आहे, ए बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 3। 48 नंबरचा प्रश्न आहे पुरातत्वविद इतिहास को समझने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। उनके कार्य की प्रकृति के बारे में निम्नलिखित में से कौन सा विकल्प गलत है? CTT जुलै 2024 प्रश्न। पुरातत्व इतिहासाचे जे पुरातत्व इतिहास म्हणजे किंवा पुरातत्ववादाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्याच्यामध्ये काम करणारे जे आहेत तर त्यांची भूमिका काय आणि त्यांच्या भूमिकेशी विसंगत विधान निवडायचं आहे। म्हणजे त्यांचा पुरातत्ववादी काय करतात त्यांची ते कार्य नसलेले एक विधान याच्यामध्ये दिलेलं आहे ते निवडायचं आहे। एक भवनों चित्रों और मूर्तियों के अवशेषों का अध्ययन करे। म्हणजे पुरातत्वविद इतिहासाचं कार्य काय तर भवन असेल, चित्र असेल, मूर्ती असतील, अवशेष असतील सापडलेले तर त्यांचं अध्ययन करणे। एक बरोबर आहे। औजारों, हथियारों, बर्तनों, कड़ाही आदि की खोज और खुदाई करना बरोबर आहे। जानवरों, पक्षियों और मछलियों की हड्डियाँ ढूंढे म्हणजे फक्त उत्खनन करणे, अवशेष गोळा करणे त्यांचं काम आहे। ऑप्शन क्रमांक 3 पण बरोबर आहे। लिखित अभिलेखों की जांच करना जे अभिलेख दस्तऐवज सापडलेले आहेत तर त्यांचा शोध घेणे किंवा त्यांची पडताळणी करणे हे त्यांचं काम नाही तर ते इतिहासकारांचं काम आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येईल। त्याच्यानंतर पुन्हा आंबेडकरने 49 नंबरचा प्रश्न आहे। वरचे क्वेश्चन CTT जुलै 2024चे होते। आता लास्ट CTT झाली 2024ला 15 डिसेंबर 2024 तर त्याचे काही प्रश्न आहेत आता इथून पुढे। आंबेडकर ने अपने जीवन के उत्तरार्ध में निम्नलिखित में से किस धर्म को अपनाया था? CTT 15 डिसेंबर 2024 लास्ट जी CTT एक्झाम झाली होती ती 2 शिफ्टमध्ये ती पण झाली होती बघा 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर। तर जैन धर्म, बौद्ध धर्म, बहाई धर्म आणि शीख धर्म। आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणामध्ये कोणता धर्म स्वीकारला होता? सर्वांनाच माहीत आहे ऑप्शन क्रमांक 2 बौद्ध धर्म। त्याच्यानंतर 50 नंबरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने अपने प्रारंभिक दिनों में निम्नलिखित में से किसकी मांग की थी? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याला INC असंही म्हटलं जातं। इथं पण खूप त्या प्रश्न आलेला आहे। 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ह्या किंवा आत्तासुद्धा काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे। या INCनं महत्त्वाची भूमिका भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये
बजावलेले आहे. 1885 स्थापना आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये प्रारंभिक दिनों में निम्नलिखित में से किसकी मांग की थी. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या कोणत्या होत्या त्या विचारलेल्या आहे. हा पण प्रश्न आहे डिसेंबर 2024. 15 डिसेंबर 2024. एक, प्रशासन का भर्तीकरण बरोबर आहे. कार्यपालिका से न्यायपालिका का पृथक्करण बरोबर आहे. सिविल सेवा परीक्षाएं भारत के कई शहरों में आयोजित की जाएंगी बरोबर आहे. पूर्ण स्वराज्य. पूर्ण स्वराज्य ही मागणी 1885च्या दरम्यान नव्हती बघा. 1929 नंतर पूर्ण स्वराज्याची मागणी मोठ्या प्रमाणात काय करू लागलेली आहे, तर मोठ्या प्रमाणात ही मागणी केली जाऊ लागलेली आहे 1929 नंतर. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसची ज्यावेळी स्थापना झाली 1885ला, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण स्वराज्य ही त्याची मागणी नव्हती. काय आहे तर हे डी विधान येणार नाही. आता डी विधान असलेले पर्याय कट करायचे. ऑप्शन क्रमांक 3 गेला, ऑप्शन क्रमांक 4 गेला. वरची तिन्ही बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल, अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे 51 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित मराठी भक्त भजन की रचना किसने की. बघा, मराठी भक्त भजन भजन दिलेलं आहे, त्याची रचना, त्याचे रचनाकार विचारलेले. तुमने हमें नीची जाति का बना दिया, हे प्रभु आप इस सच्चाई का सामना क्यों नहीं करते, पूरी जिंदगी हमने बचा हुआ खाना ही खाया है, आपको इस बात पर शर्म आनी चाहिए. चोखा मेळा, कर्मा मेळा, इथं कर्मा मेला येईल. मीराबाई आणि बसवण्णा हे 3 आणि 4 येणार नाही. चोखा मेळा त्यांचे पुत्र आहेत कर्मा मेला, त्यांनी या भजनाची रचना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2. हा प्रश्न आहे 15 डिसेंबर 2024 CTETचा. त्याच्यानंतर 52 नंबरचा प्रश्न, 20वीं शताब्दी के आरंभ तक भारतीय महिलाएं टिम्ब टिम्ब में सुधारों के लिए काम कर रही थी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय महिला कोणत्या गोष्टी सुधारण्यासाठी काम करत होत्या. हा पण प्रश्न 15 डिसेंबर 2024चा आहे. एक बघा, विधवा पुनर्विवाह, बी आहे महिला मताधिकार आणि 3 आहे बेहतर स्वास्थ्य सेवा. 20व्या शतकातीच्या सुरुवातीला तर ए येणार नाही आणि ए विधान जर आपण इथून कट केलं, इथून कट केलं, इथून कट केलं, डायरेक्ट उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 3 महिला मताधिकार आणि बेहतर स्वास्थ्य सेवा. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न कधीचा होता, 15 डिसेंबर 2024 CTET. त्याच्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे, मेहरगढ़ के संबंध में निम्नलिखित कथनों पर विचार करें. आता मेहरगढ़ हा पण प्रश्न 15 डिसेंबर 2024. सलग प्रश्न घेण्याचं कारण तुम्हाला लास्ट जो पेपर झाला त्याच्यामधलं प्रश्नांचं स्वरूप कळावं म्हणून. मेहरगढ़ या ठिकाणाशी संबंधित जी विधानं दिलेली आहेत त्याच्यावरून सही कथन चुने म्हणजे बरोबर विधानं काय करायचे आहेत, निवडायचे आहेत. ए, मेहरगढ़ वह स्थान था जहाँ लोगों ने पहली बार चावल और मक्का उगाना सीखा था. मेहरगढ़ हे ठिकाण असं आहे की जिथं सुरुवातीला चावलला आणखीन एक शब्द लक्षात ठेवायचा, धान, तांदूळ. चावल, धान, मराठीमध्ये तांदूळ आणि मक्का उगवणे सुरू केले होते. मेहरगढ़ में हिरण, भेड़, बकरी की हड्डियाँ भी पाई गई थी. आणि सी आहे मेहरगढ़ के घर वर्गाकार या आयताकार आकार के होते थे. बरोबर विधान. मेहरगढ़शी संबंधित ऑप्शन क्रमांक 2 येईल. तर तांदूळ आणि मक्का उगवायला सुरुवात केली होती किंवा लावायला सुरुवात केली होती हे कुठंही म्हणजे अजून हे सिद्ध झालेलं नाही. बी आणि सी हे सापडलेले आहेत पुरावे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे, टोडरमल द्वारा शुरू की गई राजस्व प्रणाली का नाम क्या था. डिसेंबर 2024 CTET डिसेंबर 2024. टोडरमल कोण होता, अकबरच्या काळातील मंत्री होता आणि त्यानं जी जमीन महसुलाची प्रणाली विकसित केलेली आहे तिचं नाव विचारलेलं आहे. एक इक्तादारी, 2 आहे जप्ती, 3 आहे जागीर आणि 4 आहे मनसब. याच्यावर पण 2 ते 3 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि ती पद्धत आहे जप्ती. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 55 नंबर प्रश्न, हा पण CTET डिसेंबर 2024चा 15 डिसेंबर 2004 CTETचा हा पण क्वेश्चन आहे. मनसबदारी प्रणाली के बारे में निम्नलिखित कथनों पर विचार करें. मनसबदारी जी प्रणाली आहे, पद्धती आहे, तिच्यावर विचार करा. ए, मनसबदार शब्द किसी पद पर आसीन व्यक्ति को संदर्भित करता था. बी आहे यह पद वेतन, सैन्य जिम्मेदारियों को निर्धारित करने के लिए प्रयुक्त एक श्रेणीबद्ध प्रणाली थी. 55 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. मनसबदारी काय आहे तर ती एक पद्धती आहे.
पद आहे, मनसबदार पद दिलं जायचं आणि ती एक व्यवस्था आहे आणि ह्याच्यामध्ये ही दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहे. त्यामुळं ए और बी दोनों सत्य हे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असेल. 56 नंबरचा प्रश्न आहे, भारत की स्वतंत्रता के बाद निम्नलिखित में से किन नृत्य शैलियों को शास्त्रीय नृत्य शैलियों के रूप में मान्यता दी गई. 15 डिसेंबर 2024चा प्रश्न आहे CTT. तर NCERT आपल्याला जो क्रम दिलेला आहे तो आपण इथं काय करायचा आहे, निवडायचा आहे. बिहू, भरतनाट्यम, कथक, कथकली, ओडिसी, मणिपुरी. भरतनाट्यम, कथक, कथकली, ओडिसी, कुचिपुडी, मणिपुरी. भरतनाट्यम, कथकली, ओडिसी, भांगडा, कुचिपुडी, मणिपुरी. भरतनाट्यम, कथक, भांगडा, ओडिसी, कुचिपुडी आणि कथकली. आता 56 नंबरचा प्रश्न आहे CTT डिसेंबर 2024चा आणि याचं NCERT जर आपण उत्तर घेतलं तर ऑप्शन क्रमांक 2 हा क्रम देण्यात आलेला आहे. आपण भारतमध्ये राहतो, भारत असं लक्षात ठेवा. पहिला भरतनाट्यम येईल, शेवटी मणिपुरी येईल आणि क 3 अक्षरी आहे. कथक पहिला येणार आणि कथकली दुसऱ्यांदा येणार. म्हणजे भरतनाट्यम पहिला, मणिपुरी शेवटी, कथक, कथकली, ओडिसी आणि कुचिपुडी असं लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 ही काय आहे तर 6 शास्त्रीय नृत्य किंवा शास्त्रीय नृत्य स्वरूपात या 6 नृत्यांना मान्यता मिळालेली आहे स्वातंत्र्यानंतर. 57 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित कथनों को ध्यानपूर्वक पढे. हा पण प्रश्न डिसेंबर 2024चा आहे CTT. 15 दिसंबर 2024. पहली सिंह सभाओं का गठन लाहौर में 1873 में और अमृतसर में 1879 में हुआ था. आणि बी आहे, सभाओं ने सिख धर्म को अंधविश्वासों, जातिगत भेदभावों और उन प्रथाओं से मुक्त कराने का प्रयास किया जिन्हें वे गैर सिख मानते थे. आता लाहोरमध्ये जी सिंह सभा स्थापण्यात आली तर तिचं स्थळ होतं 1879 आणि इथं अमृतसरमध्ये जी स्थापण्यात आली तिचं स्थळ होतं किती, 1873. उलटसुलट दिलेलं आहे, ए येणार नाही. काय येईल, ए असत्य लेकिन बी सत्य आणि पुढचं बी विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. त्याच्यानंतर आता हे झाले आपले CTT डिसेंबर 2024मध्ये 15 डिसेंबर 2024ला जे प्रश्न विचारले होते ते. आता आणखीन काही प्रश्न आहेत महत्त्वाचे, पण प्राचीन भारतामध्ये ह्या गोष्टी माहीत असणे खूप जास्त गरजेचे आहे. प्राचीन पाषाण युग आहे, मध्य पाषाण युग आहे, नवपाषाण युग आहे आणि महापाषाण युग आहे. तर यांचा कालावधी दिलेला आहे आणि प्राचीन पाषाण युग म्हणजेच पुरापाषाण आणि ह्याच्यावर 2 ते 3 प्रश्न रिपीट झालेले. पुरापाषाण सर्वाधिक लांबीचा जो कालखंड आहे, लांब कालखंड, सर्वाधिक लांब कालखंड म्हणून पुरापाषाण काळ ओळखला जातो. त्याचा कालखंड आहे 25 लाख वर्षापासून 10,000. सर्वाधिक लांब आहे. ह्याच्यावर असा पण प्रश्न येऊन गेलेला आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य काय, मुद्दाम मराठीमध्ये दिलेला आहे, तुम्हाला चांगलं लक्षात राहावं. मानव दगडी साधने वापरत होता. शिकार, फळे गोळा करणे, गुहामध्ये वास्तव्य आणि अग्नीचा शोध. हे घटना कधी घडलेल्या आहेत तर पुरापाषाण युगामध्ये. आणि पुरापाषाण काळाची ही जी वैशिष्ट्ये आहेत, मध्यपाषाण युग त्याला मेसोलिथिक असंही म्हटलं जातं. तर इसवी सन 10,000 पासून 8,000 ते किंवा 6,000 हा कालखंड मध्यपाषाण युगाचा मानला जातो. वैशिष्ट्ये काय आहेत तर छोटे दगडी साधने, काही प्रमाणात प्राण्यांचे पाळणे सुरू झाले म्हणजे पशुपालन सुरू झाले आणि झोपड्यांची सुरुवात. त्याच्यानंतर नवपाषाण युग, यालाच निओलिथिक किंवा न्यू स्टोन एज म्हटलं जातं. कालखंड आहे 6,000 पासून 2,500 पर्यंत. वैशिष्ट्य आहेत, शेतीची सुरुवात नवपाषाण युगामध्ये झालेली आहे. जनावरांचे पालन असेल, चाकाचा शोध असेल, कायमस्वरूपी वसाहती म्हणजे स्थिर आयुष्य नवपाषाण युगापासून सुरू झालेलं आहे. आणि पुढचं आहे महापाषाण युग, त्याला चाल्कोलिथिक पिरियड किंवा कॉपर स्टोन एज म्हटलं जातं. इसवी सन पूर्व 2,500 पासून इसवी सन पूर्व 700 ते 500 शतक हा काय आहे, अंदाजित कालावधी आहे. आणि वैशिष्ट्य काय आहे तर तांबे आणि दगडी साधने, ग्राम संस्कृती, धान्य कोठार, भित्तिचित्रे, मृतदेहावर दगड मांडणे, या सर्व गोष्टी किंवा ही सर्व वैशिष्ट्ये महापाषाण युगाची आहेत. आता पटपट प्रश्न बघूया. आणखीन एक महत्त्वाची कन्सेप्ट, BC आणि BCचा अर्थ होतो बिफोर ख्रिस्त. ज्या असं आपण गणितामध्ये आपण संख्यारेषा काढतो, इथं काय घेतो, 0 घेतो, त्याच्यानंतर इथं प्लसमध्ये संख्या वाढत जातात आणि इथं कशा होतात, मायनसमध्ये वाढत जातात. ज्यावेळी कालमापनाचा आपण विचार करतो तर इथं 0 येणार नाही, इथं 1 येईल. आणि हा जो पिरियड आहे तर येशू ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्त जन्म हा इसवी सन 1 मानला जातो आणि तिथून काय केलं जातं, कालमापन केलं जातं. आणि इथला जो कालावधी हा प्लसमध्ये गणला जातो आणि हा काय केला जातो तर मायनसमध्ये गणला जातो. आणि BC म्हणजे काय, बिफोर ख्रिस्त म्हणजे ख्रिस्त जन्माच्या जो आधीचा कालावधी आहे तर तो कसा BC असा गणला जातो. आणि ॲनाडोमिनी म्हणजे
ॲना डोमिनी. आता त्याचा ईसा मसीह का जन्म, ॲना डोमिनी. आता हा BC कालखंड परत एकदा इथं व्यवस्थित काढते. तर हा 1 शतक, इसवी सन 1 शतक काय आहे, ख्रिस्त जन्म. आता ख्रिस्त जन्मानंतरचा जो कालावधी आहे तर तो AD असा गृहीत धरला जातो. आणि आधीचा जो कालावधी आहे तो BC, आणि BCचा लॉंग फॉर्म आहे बिफोर ख्रिस्त. ADचा लॉंग फॉर्म आहे ॲना डोमिनी. हे पण विचारलेलं आहे. आता आपलं 2026 चालू आहे, मग हे AD मध्ये येणार का BC मध्ये येणार? ख्रिस्त जन्मानंतरचा कालखंड आहे आपला, त्यामुळे हे 2026 जर दरवर्ष व्हायचं असेल तर ते AD असंही आपण लिहू शकतो, BC नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर BC काही ठिकाणी BC किंवा BCE असं पण लिहिलं जातं. आणि बिफोर प्रेझेंट, आता बिफोर प्रेझेंट म्हणजेच काय, BP. आता BPचा अर्थ काय, 2026 आत्ता चालू आहे आणि 2020 पण काय झालेलं आहे, ख्रिस्त जन्मानंतर आहे. 2026 पण ख्रिस्त जन्मानंतरच आहे, पण 2026च्या आधीचा कालावधी 2020 म्हणून हा BP असाही लिहिला जातो, बिफोर प्रेझेंट. आता या सर्व गोष्टी किंवा हे लॉंग फॉर्म वगैरे कधी प्रश्न ह्याच्यावर पण विचारलेले आहेत. आता 58 नंबरचा प्रश्न आहे, CTT सितंबर 2014. मनुष्य ने कुछ क्षेत्रों में लगभग 8000 वर्षों पहले गाँवों में रहना आरंभ किया था. निम्नलिखित में से वे क्षेत्र कौन से थे? मनुष्याने 8000 वर्षापूर्वी गावामध्ये राहायला सुरुवात केली होती आणि असे क्षेत्र कोणते आहेत? नर्मदा के आसपास के क्षेत्र, 2 आहे सुलेमान तथा किरथर पहाडिया, 3 आहे गंगा तथा यमुना दोआब, आणि 4 आहे दख्खन तथा कोकण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दख्खन तथा कोकण. CTT सप्टेंबर 2014. त्याच्यानंतर 59 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा आखेटक खाद्य संग्रह के एक स्थान से दूसरे स्थान की ओर घूमते रहने का कारण नहीं था? आखेटक म्हणजे काय, भटके माणूस किंवा भटकंती करणारे. तर यापैकी कोणते आखेटक खाद्य संग्राहक म्हणजे अन्न संग्रहासाठी काय करायचे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहायचे. तर याचं कोणतं कारण नाही? CTT सप्टेंबर 2014. आपण एकदम प्राचीन माणसाचा जर विचार केला तर माणूस काय करायचा, अन्नाच्या शोधासाठी इतरत्र भटकायचा. ह्याचं कारण विचारलेलं आहे, किंवा कोणतं कारण नाही था म्हणजे चुकीचं म्हणजे माणूस भटकायचा, त्याची जी कारणं दिलेली आहेत त्याच्यापैकी एक विधान चुकीचं आहे, ते निवडायचं आहे. CTT सप्टेंबर 2014चा प्रश्न. एक स्थान पर रहने से संसाधनों में कमी हो जाती थी. त्याच्यानंतर हे विधान बरोबर आहे. उन जानवरों का पीछा करना जिसका वे शिकार करते थे. 3 आहे संसाधनों के लिए अन्य आखेटक खाद्य संग्राहक समूह से संघर्ष करना, हे पण बरोबर आहे. जल संसाधनों की खोज करना, पाण्याची जी संसाधने आहेत तर त्याच्या शोधासाठी, हे पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 चुकीचा आहे. उन जानवरों का पीछा करना जिसका वे शिकार करते थे, शिकारीसाठी तो भटकायचा का नाही, तर अन्नासाठी भटकायचा, आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल, तर हे काय नाही आहे, त्याचं कारण नाही माणसाच्या भटकंतीचं. 60 नंबरचा प्रश्न आहे, अभिलेखागार वह स्थान हे जहा. अभिलेखागार हे कोणतं स्थान आहे आणि तिथं काय होतं बघा. CTT फेब्रुवारी 2016चा प्रश्न आहे. अभिलेखागार कशाला म्हटलं जातं? 1 ऐतिहासिक पांडुलिपियों तथा दस्तऐवजों को रखा जाता है. 2 आहे खुदाई में पाई गई पशुओं और पक्षियों की हड्डियों को रखा जाता है. 3 आहे पुरातत्वज्ञों द्वारा प्राप्त किए गए पत्थर और ईंटों की बनी इमारतों के अवशेषों को रखा जाता है. आणि 4 आहे खुदाई में पाई गई मूर्तियों को रखा जाता है. अभिलेखागार म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऐतिहासिक पांडुलिपी आणि दस्तऐवज जिथं ठेवले जातात तर त्याला काय म्हटलं जातं, अभिलेखागार. आता पांडुलिपी कशावर लिहिली जायची, तर झाडाचे भुर्जपत्र म्हणजे काय आहे, हे झाड असं वाढतं त्यावेळी झाडाची ही जी साल आहे तर ती साल बाजूला काढून त्याच्यावर जे लिखाण केलं जायचं त्याला काय म्हटलं जायचं, भुर्जपत्र. आणि त्याच्यावर जे लिहिलं जायचं त्याला काय म्हटलं जायचं, पांडुलिपी. आणि इतर जे दस्तऐवज असतील म्हणजे त्याच्यामध्ये अभिलेख असतील त्याच्यामध्ये मग दगडाचा वापर केलेला असेल किंवा इतर गोष्टींचा वापर केलेला असायचा. पांडुलिपीचं फक्त लक्षात ठेवा कशावर लिहिली जायची, भुर्जपत्र. आणि हे भुर्जपत्र म्हणजे काय असायचं, तर झाडाची साल. ऑप्शन क्रमांक 1 येईल. आणि अभिलेखागार कशाला म्हटलं जायचं, तर ही पांडुलिपी आणि दस्तऐवज जिथं ठेवली जायची किंवा जिथं त्यांचा संग्रह असायचा त्याला काय म्हटलं जातं, अभिलेखागार. 61 नंबरचा प्रश्न आहे, इतिहास के
किस कालखंड को सबसे लंबा माना जाता है? मगाशी सांगितलं CTT सप्टेंबर 2014, पुरापाषाण युग, महापाषाण युग, मध्यपाषाण युग आणि ताम्रपाषाण युग. तर इतिहासामध्ये सर्वात लांब सर्वात मोठा कालखंड कशाचा मानला जातो? पुरापाषाण युग. ऑप्शन क्रमांक 1. 25 लाख वर्षापासून ते 10,000 इसवी सन पर्यंत, इसवी सन पूर्वपर्यंत. 61चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुरापाषाण युग. त्याच्यानंतर 63 नंबरचा प्रश्न आहे, टिंब टिंब में प्राचीन शैल चित्रकला मिली है. शैल म्हणजे खडकावर जी चित्रशैली आहे किंवा खडकावरील चित्रकला कुठल्या भागामध्ये मिळालेली आहे? CTT सप्टेंबर 2014, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर खडकावर जी चित्रकला कोरण्यात आलेली आहे तर त्याचे अवशेष कुठे मिळालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, दक्षिणेकडचा जो भाग आहे तिथे. त्याच्यानंतर शैल म्हणजे खडके. 63 नंबरचा प्रश्न आहे, पुरास्थलों के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सही है? पुरास्थल म्हणजे पौराणिक जे स्थळ आहेत, पुरावे जिथे सापडलेले आहेत प्राचीन संस्कृतीचे, तर त्याच्याशी संबंधित सत्यविधाने सांगायचे आहेत. CTT जानेवारी 2021. ए, वह स्थान जहाँ वस्तुओं के अवशेष मिलते हैं. बी, ए केवल जमीन के ऊपर ही पाए जाते हैं. सी, ए केवल जमीन के अंदर ही पाए जाते हैं. डी, ए समुद्र और नदी के तल में कभी नाही पाए जाते हैं. आता फक्त बरोबर विधाने निवडायची आहेत आणि याच्यामध्ये केवल हा शब्द त्या उत्तराची व्याप्ती मर्यादित करण्यासाठी येतो आणि जिथे जिथे केवल शब्द वापरलेला असतो ते उत्तर आपलं असूच शकत नाही. त्यामुळे बी, सी इथून गेलं, बी इथून गेलं. आता डी आणि ए मध्ये, ए समुद्र और नदी के तल में कभी नाही पाए जाते हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, त्यामुळे डी येणार नाही. डी 2 मधून गेलं, ऑप्शन क्रमांक ए मिळालं. वह स्थान जहा वस्तुओं के अवशेष मिलते हे. पुरास्थळ कशाला म्हटलं जातं? असं ठिकाण जिथं वस्तूंचे अवशेष किंवा पुरावे सापडतात. ऑप्शन क्रमांक 3 असेल केवल ए. त्याच्यानंतर 64 नंबरचा प्रश्न आहे, एक महापाषाण कब्र में 2 कंकालों के अवशेष थे. इन दोनों में से महिला के कंकाल का अनुमान लगाने हेतु देखना होगा. CTT जानेवारी 2021. महापाषाण काळामधील जी कब्र आहे तर त्या कब्रमध्ये 2 शव आहेत, कंकाल म्हणजे सांगाडे सापडलेले आहेत आणि त्याच्यापैकी महिलेचा अवशेष कोणता आहे हे कसं ओळखायचं? ए, हड्डियों की संरचना. बी आहे कंकालों के साथ मिले आभूषण. सी आहे कंकालों के आकार आणि डी आहे कंकालों के साथ मिले खाना पकाने के बर्तन. आता महिलांचं शव कोणतं आहे किंवा महिलांचं कंकाल कोणतं आहे हे कसं ओळखायचं? तर 64 ऑप्शन क्रमांक 1, ए आणि सी. हड्डियों की संरचना म्हणजे हाडांची संरचना कशा प्रकारची आहे आणि आकार कसा आहे? सी, ऑप्शन क्रमांक 1, ए आणि सी. त्याच्यानंतर 65 नंबरचा प्रश्न आहे, इतिहास शिक्षण का उद्देश्य केंद्रित होना चाहिए. इतिहास शिक्षणाचा उद्देश कशावर केंद्रित असला पाहिजे? CTT जानेवारी 2021चा प्रश्न आहे. 1, उन मुद्दों की पहचान करना जो वर्तमान में भी प्रासंगिक है. 2, अधिगमकर्ताओं में क्रियात्मक क्षमता विकसित करना. 3, भूतकाल में क्या घटित हुआ यह बताना. 4 आहे, भूतकाल में यह कैसे घटित हुआ यह याद रखना. तर इतिहास शिक्षणाचा उद्देश कशावर केंद्रित असला पाहिजे? 65 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अधिगमकर्ताओं में क्रियात्मक क्षमता विकसित करता म्हणजे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यामध्ये क्रियात्मक क्षमता विकसित करणे. ऑप्शन क्रमांक 2, CTT जानेवारी 2021चा प्रश्न. 66 नंबर, भीमबेटका के पुरास्थल भारत के किस राज्य में पाए जाते हैं. भीमबेटका हे ठिकाण भारतामधील कुठे आहे? आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक. CTT जानेवारी 2022. तर भीमबेटका हे ठिकाण आहे जिथं प्राचीन संस्कृतीचे किंवा प्राचीन भारतामधील काही काय सापडलेले आहेत, पुरावे सापडलेले आहेत, तर ते भीमबेटका ठिकाण आहे मध्य प्रदेशामध्ये. ऑप्शन क्रमांक 2. 67 नंबरचा प्रश्न आहे, आप ऐतिहासिक कल्पना पर प्रश्न क्यों पूछेंगे. निम्नलिखित में से सबसे उचित विकल्प को चुनिए. ऐतिहासिक घटनेवर आपण प्रश्न का विचारणार? जे 4 विधान दिलेले आहेत त्याच्यापैकी योग्य विधान निवडायचं आहे. CTT फेब्रुवारी 2016. ॲक्च्युअली हा पेडोलॉजीशी संबंधित प्रश्न आहे, पण असो. 1, यह वर्तमान के अतीत के साथ तुलना करने को प्रोत्साहित करता है. 2, यह स्रोतों को पहचानने में शिक्षार्थियों की योग्यता को मूल्यांकित करता है. 3, यह तिथि और घटनाओं को याद रखने का रोचक तरीका है. आणि 4 आहे, यह दर्शाता है कि इतिहासकार इतिहास में अपनी कल्पना के साथ कैसे अंतरों को पूरा करता है. याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ॲज अ टीचर म्हणून कोणतं पद्धत किंवा कोणतं विधान आपण निवडणार? इतिहासावर आधारित
कल्पनावर आधारित प्रश्न विचारणे किंवा काल्पनिक प्रश्न विचारताना यह वर्तमान की अतीत के साथ तुलना करने को प्रोत्साहित करता है. का विचारणार तर वर्तमान गोष्टी आणि भूतकाळामध्ये घडवून घेतलेल्या गोष्टी आहेत तर त्यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी काय करत आहे तर काल्पनिक प्रश्न काय करतात प्रोत्साहित करतात. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 68 नंबरचा प्रश्न आहे निम्नलिखित में से कौन सा बौद्ध धर्म के त्रिरत्नों में से नाही है. बौद्ध धर्मामध्ये त्रिरत्ने सांगण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये त्या त्रिरत्नापैकी किंवा त्रिरत्नाचा भाग नसलेले विधान निवडायचं आहे. CTT जुलै 2019चा प्रश्न आहे. धम्म, अहिंसा, संघ आणि बुद्ध. धम्म, संघ आणि बुद्ध त्रिरत्नाचा भाग आहेत. अहिंसा हे जैन धर्माशी संबंधित तत्वज्ञान आहे त्यामुळं अहिंसा येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. अहिंसा कशाचं तत्व आहे जैन धर्माचं. त्याच्यानंतर 69 नंबरचा प्रश्न आहे त्रिपिटक ग्रंथ किस धर्म से संबंधित है. CTT फेब्रुवारी 2015. त्रिपिटक हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे. प्राचीन धर्म जे आहेत त्याच्यामध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्रिपिटक हा ग्रंथ बौद्ध धर्माशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 70 नंबरचा प्रश्न आहे इतिहास आपके लिए सहाय्यक हुआ. इतिहास आपल्यासाठी कसा सहाय्यकारी ठरलेला आहे. CTT सप्टेंबर 2016चा प्रश्न आहे. A. वर्तमान का कैसे विकास हुआ यह समझने में. B आहे हमारे भौतिक और सामाजिक विश्व की गतिविधि को समझने में. C आहे अतीत की वर्तमान से तुलना करने में. याचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यामुळे A, B, C ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न 71 नंबरचा मानव इतिहास में निम्नलिखित में से कौन सी अवधि काल सबसे लंबी है. परत 2 वेळा प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेला आहे. CTT डिसेंबर 2018. मागचा प्रश्न बघितला आपण त्याच्यामध्ये पुरापाषाणचा पर्याय 1 होता. हा 2018चा रिपीट क्वेश्चन आहे पुन्हा रिपीट झालेला आहे. 71 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुरापाषाण काळ इसवी सन 25 लाख वर्षापासून ते 10,000 इसवी सन पूर्वपर्यंत. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे प्राचीन भारत असेल त्याच्यानंतर मध्ययुगीन त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत त्याच्यानंतर आधुनिक भारत इंग्रजांचा कालखंड औपनिवेशिक काल संस्कृती त्याच्यानंतर शिल्पे वास्तुकला आदिवासी समुदाय म्हणजेच कोण जनजाती समूह महिला सुधार ह्या सर्व गोष्टींवरच प्रश्न मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळं ज्यांना खूप जास्त भीती वाटत आहे खूप जास्त मनामध्ये गोंधळ होत आहे काय वाचायचं समजत नाही त्यांनी NCERTची पुस्तकं काढा. आता मिळतील कुठे तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता CTTच्या तिथून NCERTची जी वेबसाईट आहे तिथं जावा. CTT नाही तर NCERTची जी वेबसाईट आहे पहिलंच गुगलला सर्च टाकलं की पहिलंच त्यांचं येईल तिथं क्लिक करून तुम्ही पुस्तकं डाउनलोड करू शकताय. जमत नसेल आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. 6वी NCERT असेल 7वी NCERT असेल 8वी NCERT असेल. 2024च्या पूर्वी इतिहास भूगोलसाठी वेगळी NCERT वापरावी लागायची भूगोल इतिहासला पण 2024 नंतर सोशल सायन्स नावाचं एकच पुस्तक यूज केलं जातं आणि या सोशल सायन्स या एकाच पुस्तकामध्ये म्हणजे 6वीचं हे 14 धड्यांचा हे पूर्ण पुस्तक आहे. याच्यामध्ये 4 धडे भूगोलाशी संबंधित आहेत काही धडे इतिहासाशी आणि काही धडे नागरिकशास्त्राशी असे एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहास पण आहे भूगोल पण आहे नागरिकशास्त्र पण आहे. तुम्हाला 6वीसाठी 14 धडे आहेत 7वीसाठी 12 धडे आहेत आणि 8वीसाठी 7 धडे आहेत. अजून पण डेली 3-4 केलं आणि त्याच्यामध्ये बघा भरपूर पाणी असतात फक्त आपला कंटेंटचा भाग जेवढा फॅक्च्युअल डाटा मिळता येईल तेवढा आपल्याला मिळवायचा असतो आणि तर ते वाचा. जमत नसेल तर जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा किंवा टेलिग्रामला जे मी ॲपची लिंक दिलेली आहे तिथून खूप सारे 2011 पासून जे प्रश्न आहेत ते सगळे सोडवा. सगळे डेली 150 प्रश्न रीड करा. तुमचं वाचनाचं स्पीड वाढेल अंडरस्टँडिंग लेवल वाढेल. CTTचा प्रश्न विचारण्याचा ॲप्रोच कळेल आणि सारखे तेच प्रश्न सारखे तेच शब्द आपल्या डोळ्याखालून गेल्यामुळं नंतर CTTला ॲक्च्युअल पेपर ज्यावेळी तुम्ही देता त्यावेळी तुम्हाला ते अगदी इझी सोपं वाटू लागेल. त्याचं वेगळं विशेष दडपण तुम्हाला येणार नाही आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पेपर टॅकल करू शकाल. काही ट्रिक्स असतील
तर त्या पण मी तुम्हाला सांगत जाईन बघा. आणि इथून पुढचं जे मॅरेथॉन लेक्चर पुढचं होईल ते असेल आपलं भूगोलचं. आणि भूगोल पण अगदी NCERTचे जे इमेजेस आहेत किंवा काही फॅक्च्युअल डाटा आहे किंवा काही समजून घेण्याच्या अंडरस्टँडिंगच्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व तुम्हाला अगदी वायुदा पट्टे असतील, त्याच्यानंतर अक्षांश रेखांश असेल, टाईम झोन असेल, कॅल्क्युलेशन असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मी क्लिअर करेन. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. जितका शक्य आहे तितका डाटा मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्यातून बघा 1001% तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार CTET त्यामुळे CTET 2026ची जे तयारी करत आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुमच्या मैत्रिणींच्यापर्यंत चॅनलची लिंक पोहोचवायची आहे. काही टिप्स हव्या असतील, गोंधळ होत असेल तर आपली 59 रुपयाला फक्त मेंबरशिप आहे. सगळ्यांनी जॉईन करा, मी म्हणणार नाही. ज्यांना वाटत आहे आपला अभ्यास खूप कमी आहे त्यांनी जॉईन करू शकता. बाकीच्यांच्यासाठी किंवा ज्यांनी जॉईन केले त्यांनीसुद्धा आपले मॅरेथॉन लेक्चर पाहू शकता. त्याच्यातून पण तुमचा खूप सारा डाटा कवर होईल. आणि मेन म्हणजे मी जे सांगत आहे ते मराठीमधून कन्सेप्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदी प्रश्नाचा अर्थ मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेतून गोष्टी कळाल्यामुळे काय होईल, तुमच्यासाठी ते थोडंसं सोपं जाईल. आणि खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे त्यामुळं लाईक जरूर करा. आणि तुमच्या एक लाईक खूप महत्त्वाचं असतं, कारण तुम्ही एक लाईक केलं तर आणखीन 4-5 लोकांच्यापर्यंत यूट्यूब काय करत असतं, तो व्हिडिओ रिकमेंड करत असतं. त्यामुळे तुमचे एक लाईक आणखीन 4-5 जणांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्यासाठी काय करत आहे, मदत करतं. त्यामुळे काय करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. चालेल, धन्यवाद.